हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण वेब टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट बघत आहोत, थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा. तर वेब टेक्नॉलॉजीमध्ये आपण बाकीचे युनिट कव्हर केलेले आहेत. आज आपण युनिट नंबर 6 कव्हर करणार आहे, रुबी आणि रेल्स काय राहतात या कन्सेप्टवरती. तर हे पूर्ण युनिट आपण 1 बाय 1 कव्हर करणार आहे. आणि आधीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजेत असेल आधीच्या युनिटचे, तर आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत ऑलरेडी, तर ते तुम्ही बघू शकता. आणि तुमचे जे पण थर्ड इयरचे मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर युनिट नंबर 6मध्ये रुबी लँग्वेज आपल्याला बघायची आहे. पूर्ण रुबी लँग्वेजमध्ये कोणकोणते कन्सेप्ट येतात सगळे, आणि रेल्सबद्दल बघायचं आहे. तर रेल्स काय आहे नेमकं? रुबी ही एक लँग्वेज आहे आणि रेल्स हे एक फ्रेमवर्क आहे जे रुबीसाठी आपण यूज केलं जातं. तर सगळ्यात आधी हा युनिट पण 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. पहिला पार्ट येतो आपला रुबीचा आणि दुसरा येतो रेल्सचा. तर असे 2 पार्टमध्ये आपण हा युनिट कव्हर करणार आहोत आणि प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये बघणार आहोत. तर युनिटला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले रुबी म्हणजेच काय त्याच्याबद्दल आपण बघून घेऊयात. तर रुबी ही एक सिम्पल लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आपण त्याच्यामध्ये यूज करतो. तर एव्हरीथिंग इन रुबी इज अ ऑब्जेक्ट. रुबीमध्ये प्रत्येक गोष्ट ही एक ऑब्जेक्ट असते. तिथे नंबर्स असो की तुमच्या स्ट्रिंग्स वगैरे आपण यूज करत असो, तर हे सगळं ऑब्जेक्टमध्ये आपण तिथे बघत असतो. थिंक ऑफ इट लाईक अ व्हेरी क्लीन अँड सिम्पल व्हर्जन ऑफ जावा. तर तुमची जी पण जावा लँग्वेज असते त्याचं एक क्लीन आणि सिम्पल व्हर्जन त्याला आपण बोलू शकतो रुबीला. ही एक खूप सिम्पल लँग्वेज आहे आणि लर्न करण्यासाठी आणि रीड आणि राईट करण्यासाठी पण खूप इझी जाते, म्हणून ही यूज केली जाते आपल्या वेब डेव्हलपमेंटमध्ये. त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ रुबी म्हणजेच कोणी क्रिएट केली आहे, कधी क्रिएट झाली आहे, याच्याबद्दल थोडंसं बघून घेऊयात. तर रुबी ही लँग्वेज युकीहिरो मात्सुमोटो यांनी क्रिएट केली होती. त्यालाच आपण मॅथ्स पण बोलतो. क्रिएटेड इन 1995 इन जपानमध्ये ही क्रिएट झाली होती. त्यानंतर मॅथ्स वॉन्ट्स अ लँग्वेज दॅट इज अ फन टू प्रोग्राम. तर त्यांना प्रोग्रामिंग लँग्वेज अशी एक फन म्हणून पाहिजेत होती, म्हणून त्यांनी त्याचं नाव रुबी ठेवलं त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं. तर ही एक खूप सिम्पल लँग्वेज आहे आणि हिचं फर्स्ट व्हर्जन जे होतं ते रिलीज झालं होतं 1996मध्ये. त्यालाच रुबी 1.0 आपण बोलतो. तर अशी त्याची थोडीशी हिस्ट्री आहे जी तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे. त्याच्यानंतर रुबीचे युजेस काय काय आहेत ते पण बघून घेऊया. तर सगळ्यात जास्त हे वेब डेव्हलपमेंटमध्ये यूज केलं जातं, मोस्ट पॉप्युलर यूज. त्याच्यानंतर स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये आपण टास्क जे असतात तुमचे ते ऑटोमेट करण्यासाठी आपण याला वापरतो. त्यानंतर डेटा प्रोसेसिंगसाठी पण याला यूज केला जातो, जे तुमचे लार्ज डेटा असतो त्यांना प्रोसेस करण्यासाठी. प्रोटोटायपिंगमध्ये पण याचा यूज केला जातो, जसं की क्विकली बिल्ड अँड टेस्ट आयडियाज वगैरे करण्यासाठी. कमांड लाईन टूल्स राहतात त्याच्यासाठी पण यूज केलं जातं. आणि तुमच्या जे मोठमोठ्या कंपन्या आहेत जसं की गिटहब, एअरबीएनबी, त्यानंतर शॉपिफाय, ट्विटर झालं, तर या कंपन्याजमध्ये रुबी लँग्वेजचा यूज केला जातो. तर अशा प्रकारे रुबी लँग्वेजचं इंट्रोडक्शन होतं ते आपण बघितलं. त्यानंतर काही फीचर्स आहेत जे PYQजमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की रुबी लँग्वेजचे फीचर्स कोणकोणते आहेत, तर हे तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. सगळ्यात पहिला आहे तो रुबी लँग्वेज ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. याच्यामध्ये सगळं ऑब्जेक्टवरती चालत असतं, मग ते इव्हन नंबर्स असो किंवा तुमच्या स्ट्रिंग असो. तर नंबर्समध्ये इंटिजर येतात, जसं की इथे पुट हा जो व्हेरिएबल आहे हा प्रिंट करण्यासाठी आपण वापरतो रुबी लँग्वेजमध्ये. त्याच्यानंतर 5 क्लास, तर 5 हा इंटिजर म्हणून आपण इथे दिलेला आहे. त्यानंतर हाय जो इथे वापरला आहे आपण डबल कोटमध्ये, तो स्ट्रिंग टाईप आहे. तर अशा प्रकारे याचं एक्झाम्पल आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड, आणि हे पूर्ण ऑब्जेक्ट असतात तुमच्या रुबी लँग्वेजमध्ये प्रत्येक स्टेटमेंट. त्याच्यानंतर सिम्पल आणि क्लीन सिंटॅक्स आहे रुबी लँग्वेजचा, जसं की तुम्ही इथे बघू शकता. हे सिम्पल हॅलो वर्ल्ड जर प्रिंट करायचं असेल आपल्याला, तर एवढाच सिम्पल कोड आपल्याला लिहायचा आहे आणि ते आपल्याला हॅलो वर्ल्ड प्रिंट करून देईल. सिम्पल इंग्लिशसारखा याचा सिंटॅक्स आहे. तर पुट हे प्रिंट करण्यासाठी वापरतो आणि हॅलो वर्ल्ड आपल्याला तिथं टेक्स्ट प्रिंट करायचं आहे म्हणून डबल कोटमध्ये आपण तिथे दिलेला आहे. त्यानंतर डायनॅमिक टायपिंग असते. याच्यामध्ये नो नीड टू डिक्लेअर व्हेरिएबल टाईप. व्हेरिएबल टाईप इथे डिक्लेअर करायची काही गरज नाही.
त्याच्यानंतर सिंपल सिंटॅक्स बघितला तर स्ट्रिंगमध्ये आपण आधी एक नेम घेतलं आहे आणि त्याला व्हॅल्यू दिलेली आहे विजय. तर आउटपुटमध्ये स्ट्रिंग विजय हे प्रिंट होणार. त्यानंतर एजमध्ये दिली आहे 21, तर इंटिजर व्हॅल्यू आहे 21, तर ती प्रिंट होणार. त्याच्यानंतर यूज होतो फीचर आहे नेक्स्ट फीचर गार्बेज कलेक्शन. म्हणजेच काय की मेमरी जी असते तिचं मॅनेजमेंट ऑटोमॅटिक केलं जातं याच्यामध्ये. त्यानंतर ओपन सोर्स आहे आणि फ्री आहे, म्हणजेच कोणी पण याला यूज करू शकतं आणि मॉडिफाय पण करू शकतं रुबीला. त्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म, म्हणजेच काय की वेगवेगळे जे तुमचे प्लॅटफॉर्म्स राहतात जसं की विंडोज, लिनक्स आणि मॅक, तर या सगळ्यांवरती ते रन करू शकतं, म्हणजेच क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर रिच लायब्ररी आहे याची, म्हणजेच काय की ह्यूज कलेक्शन ऑफ रेडीमेड लायब्ररीज लाईक जेम्स. म्हणजे याच्यामध्ये खूप सारे बिल्ट इन फंक्शन्स पण असतात जे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. त्याचं कलेक्शन पण याच्यामध्ये असतं. तर हे 7 जे फीचर्स आहेत ते तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता जर याच्यावरती क्वेश्चन आला तर. त्यानंतर रुबीचा सिम्पल प्रोग्राम बघायचा झाला तर इथे एक सिम्पल प्रोग्राम आहे. सगळ्यात पहिले कमेंट आपण दिलेली आहे हॅलो वर्ल्ड कसं प्रिंट करायचं आहे रुबीमध्ये. त्यानंतर पुट्स आपण आउटपुट प्रिंट करण्यासाठी यूज करतो, त्यामध्ये आपल्याला स्ट्रिंग हॅलो वर्ल्ड ही प्रिंट करायची आहे. त्यानंतर पुट वेलकम टू रुबी, तर असे 2 स्ट्रिंग ज्या आहेत त्या आपल्याला प्रिंट करायच्या आहेत आणि हे ऑटोमॅटिकली न्यू लाईनवरती प्रिंट होणार. याच्यामध्ये तुम्हाला काहीही BR वगैरे टॅग वगैरे काही द्यायची गरज नाही आहे. तर आउटपुटमध्ये सिम्पली प्रिंट होणार हॅलो वर्ल्ड आणि वेलकम टू रुबी. तर असा हा सिम्पल प्रोग्राम आहे. एक तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही हा एक्सप्लेन करू शकता. पुट हा आउटपुट प्रिंट करण्यासाठी आपण वापरतो आणि न्यू लाईन त्याच्यामध्ये आपोआप ॲड होते. त्यानंतर हॅश हे सिंगल लाईन कमेंटसाठी यूज केलं आहे आणि याच्यामध्ये कुठलाही सेमिकॉलन किंवा कर्ली ब्रॅसेस आपण यूज करत नाही, जसं की बाकीच्या लँग्वेजमध्ये आपण यूज करत असतो. त्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटचा स्केलार टाईप्स अँड देअर ऑपरेशन्स इन रुबी. तर स्केलार टाईप म्हणजेच काय की डेटा टाईप्स काय काय आहेत तुमच्या रुबी लँग्वेजमध्ये आणि त्याच्यावरती ऑपरेशन्स काय काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिले मेन चार जे तुमचे स्केलार टाईप येतात, डेटा टाईप येतात, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग आणि बुलियन. हे 4 टोटल टाईप आहेत. तर इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले इथे इंटिजर येतो. इंटिजरमध्ये आपण होल नंबर्सचा यूज करत असतो. इथे तुमचे जे पण नंबर्स असतात त्याचा आपण इथे यूज करत असतो. त्यानंतर दुसरा टाईप येतो फ्लोट. फ्लोटमध्ये आपण काय करतो, तुमचे जे डेसिमल नंबर्स असतात त्यांचा यूज करतो, जसं की पायची व्हॅल्यू आपण 3.14 यूज करत असतो. त्यानंतर तिसरा टाईप येतो स्ट्रिंग. स्ट्रिंगमध्ये आपण सिम्पली नेम घेतो आणि त्याच्यापुढे डबल कोटमध्ये आपण स्ट्रिंग तिथे देत असतो. त्यानंतर येतो बुलियन. बुलियनमध्ये ट्रू किंवा फॉल्स जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हा टाईप यूज करतो. आणि लास्टचा येतो नील. नील हा आपण एखाद्या व्हेरिएबल जर तिथे एम्प्टी असेल तर त्याच्यासाठी यूज केला जातो. नील म्हणजेच एम्प्टी. तर अशा प्रकारे हे जे काही टाईप्स आहेत हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत जर विचारले तर. तर हे डिटेलमध्ये मी इथे काढलेले आहेत. पहिला येतो इंटिजर, त्याच्यामध्ये होल नंबर्सचा यूज करतो आपण, त्याच्यामध्ये कुठलाही डेसिमल पॉईंट नसतो. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर 21 झालं, 95 झालं, 2024 झालं, हे काय आहेत इंटिजर नंबर्स आहेत, होल नंबर्स आहेत. तर याच्यामध्ये आपण इंटिजरचा यूज करत असतो आणि याच्यामधून जर व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर आपण पुट आणि ते कशाची व्हॅल्यू तिथे प्रिंट करायची आहे त्याचा नेम इथे देणार. तर ते डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला आउटपुट भेटणार 21. त्याच्यानंतर सेम दुसऱ्याचं पण तसंच करू शकतो आपण. तर याच्यामध्ये इंटिजर ऑपरेशन्स बघायचे झाले तर कोणकोणते येतात, तर याच्यामध्ये आपण A आणि B 2 व्हेरिएबल घेतले आणि त्यांना व्हॅल्यूज दिले आहे 10 आणि 3. तर याच्यावरती आपण हे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, जसं की ॲडिशन, दोघांची ॲडिशन करायची असेल तर, त्यानंतर पुट सबट्रॅक्शन करायची असेल तर, त्यानंतर इथे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड काढायचा असेल तर आणि त्याची पॉवर करायची असेल तर. तर 10ची किती 3 पॉवर असेल तर 1000 इथे ॲन्सर येणार आपलं. तर असे काही ऑपरेशन्स आहेत, कॉमन ऑपरेशन्स जे यूज केले जातात. तर तुम्हाला हे जर विचारलं तर हे सिम्पली तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. हे त्याचा सिंटॅक्स आहे. पुटच्या मदतीने आपण त्याला प्रिंट करत असतो जे पण असेल ते. त्याच्यानंतर येतो दुसरा टाईप म्हणजेच फ्लोट. फ्लोटमध्ये आपण पॉईंटचा यूज करत असतो इथे डेसिमल पॉईंट्सचा. तर सगळ्यात पहिले 2 व्हेरिएबल घेतले प्राईस आणि पाय. त्याच्यामध्ये आपण डेसिमल पॉईंटचा यूज केलेला आहे, जसं की 3.14 आणि 99.99.
त्याच्यानंतर सिम्पली प्रिंट करायचं असेल तर आपण पुट प्राईस तिथे प्रिंट करणार आणि त्याचा टाईप काय आहे तर फ्लोट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण ऑपरेशन सेम येतात, प्लस सबट्रॅक्शन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर हे सिम्पल ऑपरेशन्स आहेत जे तुम्ही याच्यामध्ये यूज करत असता. त्याच्यानंतरचा टाईप येतो स्ट्रिंग. स्ट्रिंगमध्ये आपण सिम्पल स्ट्रिंग ही सिंगल किंवा डबल कोटमध्ये आपण तिथे देत असतो. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर एखाद्याचं नेम वगैरे द्यायचं असेल तर तिथे डबल कोटमध्ये पण लिहू शकतो आणि सिंगल कोटमध्ये पण आपण तिथे देऊ शकतो. त्यानंतर प्रिंट करायचं असेल तर सिम्पली पुट्सचा आपण इथे यूज करणार आणि ते प्रिंट करून देणार आपलं आउटपुट. तर इथे क्लासचं नेम वगैरे तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर ते स्ट्रिंग येणार, कारण आपण स्ट्रिंग डेटा टाईप बघत आहोत. त्याच्यानंतर ऑपरेशन्स काय काय आहेत तर सगळ्यात पहिले आपण एक व्हेरिएबल घेतलं आहे नेम आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिली आहे विजय. तर याच्यावरती कोणकोणते ऑपरेशन्स येणार, जसं की लेंथ. तर या नेमची पूर्ण लेंथ किती आहे तर ते फाइंड करून देणार आपल्याला हे फंक्शन. तर 5 टोटल लेंथ आहे. त्यानंतर पुट्स नेम डॉट अप्पर केस. तुमचं जे पण नेम असेल त्याचा अप्पर केस करायचा आहे, म्हणजे सगळे लेटर अप्पर केस झाले पाहिजे. त्यानंतर डाऊन केस, त्यानंतर रिव्हर्स करायचे असतील तर रिव्हर्स पूर्ण हे जे वर्ड आहे तो पूर्ण रिव्हर्स होणार. आणि त्याच्यामधून जर तुम्हाला जर इन्क्लूड म्हणजेच काय की त्याच्यामध्ये हे शब्द आहेत की नाही आपल्या वर्डमध्ये ते चेक करायचं असेल तर इथे आपण इन्क्लूड वापरतो. तर ते ट्रू आहे का नाही ते आपल्याला सांगतं. आय आणि जे जर वर्डमध्ये असतील तर ते ट्रू आहे. तर असे काही कॉमन ऑपरेशन्स आहेत जे यूज केले जातात स्ट्रिंगमध्ये. त्यानंतर बुलियन येतं. बुलियन हे फक्त ट्रू आणि फॉल्स हे सांगतं आपल्याला, की पास असेल तर ट्रू, त्यानंतर ॲडमिन असेल तर फॉल्स. हे आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर्स याच्यामध्ये यूज केले जातात, जसं की ए व्हेरिएबलसाठी 10 घेतले, बी व्हेरिएबलसाठी आपण 20 व्हॅल्यू दिली आहे. तर याच्यामध्ये रिझल्ट जो आहे तो ट्रू किंवा फॉल्समध्ये आपल्याला सांगणार. आणि याच्यामध्ये आपण कंपॅरिझन ऑपरेटर्सचा यूज करत असतो, जसं की तुमचं जे ए आणि बी आहे याच्या व्हॅल्यू जर इक्वल असतील तर त्याच्यासाठी चेक केलं जातं. तर इथे इक्वल नाही आहेत म्हणून इथे फॉल्स आपल्याला रिझल्ट देणार, ते प्रिंट करून देणार आउटपुट. त्यानंतर दुसरं येतं नॉट इक्वल. नॉट इक्वलसाठी आपण असा सिम्बॉल यूज करतो आणि तिथे नॉट इक्वल जर असेल तर ते ट्रू इथे आलेलं आहे, कारण हे दोन्ही पण इक्वल नाही आहेत. त्यानंतर लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल, हे सगळे ऑपरेशन्स कंपॅरिझन ऑपरेटर्समध्ये येत असतात. तर हे काही कॉमन ऑपरेशन्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे बुलियनमध्ये. त्याच्यानंतरचा टाईप येतो नील. नीलमध्ये म्हणजेच काय की नो मीन्स नो व्हॅल्यू किंवा एम्प्टी असेल तुमचा जर व्हेरिएबल, तर त्याच्यासाठी नील ही डेटा टाईप वापरला जातो. तर एक्स इजिकल्स टू NIL म्हणजेच काय की जर तुम्हाला एक्स प्रिंट केला आपण तर तिथे तुम्हाला ब्लँक दाखवेल किंवा नील क्लास दाखवेल किंवा ट्रू दाखवेल जर त्याच्यामध्ये असेल तर एम्प्टी स्पेस असेल तर. तर अशा प्रकारे नील हा डेटा टाईप पण यूज केला जातो. त्यानंतर टाईप कन्व्हर्जन कसं असतं, एका टाईपमधून जर तुम्हाला दुसऱ्या टाईपमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी सिम्पल आपण टूचा यूज करतो आणि त्याच्यानंतर ज्या पण टाईपमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल त्याचा फर्स्ट लेटर आपण इथे देतो. तर सगळ्यात पहिले इथे स्ट्रिंगमधून आपण कशामध्ये कन्वर्ट केलं आहे, इंटिजरमध्ये. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात स्ट्रिंगमधून आपण फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं आहे. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये इंटिजरमधून स्ट्रिंगमध्ये केलं आहे आणि चौथ्या ह्याच्यात फ्लोटमधून इंटिजरमध्ये. तर अशा प्रकारे याचं कन्वर्जन होत असतं. तर त्याच्यामध्ये आपण टूचा यूज करत असतो, .2. तर अशा प्रकारे टाईप कन्वर्जन पण आपण याच्यामध्ये बघितलं. त्यानंतर येतं सिम्पल इनपुट आणि आउटपुट. आता रुबीमध्ये इनपुट कसा घेतला जातो आणि आउटपुट कसा प्रिंट केला जातो, तर सगळ्यात पहिले बघायचं झालं तर इनपुटमध्ये कसा घेतला जातो तर आपण तिथे गेट किंवा पुटचा यूज करत असतो. तर इनपुट घेण्यापासून युजरपासून इनपुट घ्यायचा असेल तर आपण गेट्सचा यूज करतो. त्याच्यानंतर पुट्स एंटर युअर नेम इज इक्वल्स टू गेटचा यूज केला आहे इथं नेम घेण्यासाठी. तर आणि इथे पुट केलं आहे हॅलो आणि नेम. तर नेममध्ये आपण जेव्हा तिथे आउटपुटमध्ये प्रिंट करू ते नेम आपल्याला प्रिंट होऊन येणार. तर सगळ्यात पहिले आपण जी पुट लाईन दिली आहे ही प्रिंट होणार, एंटर युअर नेम. त्यानंतर दुसरं म्हणजेच काय की विजय. आता विजय इथे कसं आलं, हॅलो नंतर आपण जे पण नेम इथे देणार ते इथे प्रिंट होणार, जसं की हॅलो विजय. तर अशा प्रकारे इनपुटचं वर्किंग होत असतं. त्यानंतर आउटपुट कसा प्रिंट करायचा तर पुटचा यूज करून आपण इथे आउटपुट प्रिंट करत असतो. तर हे कॉमनली यूज केलं जातं जास्तीत जास्त. त्यानंतर प्रिंटचा पण यूज करू शकतो आउटपुट करण्यासाठी आपण.
प्रिंट करण्यासाठी. तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, जसं की पुट हॅलो वर्ल्ड किंवा वेलकम टू रुबी किंवा 42 3.14 हे जर प्रिंट करायचं असेल तर आपण सिम्पली पुटचा यूज करतो. तर आउटपुटमध्ये तुम्हाला ते सिम्पली प्रिंट होऊन दिसणार. तर अशा प्रकारे इनपुट आणि आउटपुट हे वर्क करत असतं रुबीमध्ये. त्याच्यानंतर कंट्रोल स्टेटमेंट कोणकोणते आहेत रुबीमध्ये ते पण बघायचे आहेत आपल्याला. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजेच काय की तुमचा जो प्रोग्राम आहे त्याचा कंट्रोल फ्लो कसा असतो तो कंट्रोल स्टेटमेंट तिथे सांगत असतात, की कसा कोड तिथे रन झाला पाहिजे, हाऊ मेनी टाइम्स तो रन झाला पाहिजे, ते सगळं डिसाईड करत असतं. आपण PHP मध्ये मागच्या युनिटमध्ये हे सगळं बघितलं होतं. तर तेच आपल्याला तेच कन्सेप्ट सेम इथे पण बघायचे आहेत. कोणकोणते आहेत, काय काय आहेत, सगळं आपल्याला बघायचं आहे. पण PHP पेक्षा आणि जावापेक्षा रुबीचा सिंटॅक्स जो आहे तो क्लीन आणि सिम्पल असतो, म्हणून हे असं थोडं सोपं आहे समजायला. तर याच्यामध्ये टाईप्स कोणकोणते आहेत कंट्रोल स्टेटमेंटचे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. तर सगळ्यात पहिला येतो इफ स्टेटमेंट. इफमध्ये काय करतो आपण, जेव्हा आपण कंडिशन आपली ट्रू असेल तेव्हा हा कोड रन होणार. तर सगळ्यात पहिले इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर मार्क्स घेतलेले आहेत 75 आपण इथे. त्यानंतर इफ स्टेटमेंट आपण रन केलं आहे, मार्क्स आपल्याला दिलेलं आहे की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 असेल तर 5 प्रिंट होणार. तर किती आहे 75 काय आहे 40पेक्षा जास्त आहे म्हणून 5 प्रिंट होणार, तर आउटपुटमध्ये 5 येणार. तर अशा प्रकारे इफ स्टेटमेंट जे आहे ते जर ट्रू असेल तर तिथे ते आउटपुट प्रिंट करून देणार, आपल्याला कोडला रन करणार. त्याच्यानंतर दुसरं येतं इफ एल्स स्टेटमेंट. आता इफ एल्समध्ये काय येणार, एक तर 5 प्रिंट होणार किंवा एल्समध्ये फेल प्रिंट होणार. तर इफ म्हणजे जर ते 5 असेल म्हणजेच कंडिशन जर ट्रू असेल तर ते 5 प्रिंट करणार, आणि कंडिशन जर फेल असेल म्हणजेच ट्रू नसेल तर ते फेल प्रिंट करणार. आता 30 हा 40पेक्षा मोठा आणि इक्वल नाही आहे, तर ही काय झालं आपली फेलची कंडिशन आहे, म्हणजेच ट्रू नाही आहे, तर तिथे प्रिंट करणार तो फेल. तर आउटपुटमध्ये आपल्याला फेल प्रिंट होऊन दिसणार. त्यानंतर येतं इफ इलिफ्स आणि एल्स स्टेटमेंट. तर याच्यामध्ये काय करतो आपण, रुबी युजेस ELS इफ नॉट एल्स इफ. एल्स इफ हे दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये यूज केलं जातं कॉमनली जास्त. तर रुबीमध्ये आपण ELS इफ हे यूज करत असतो. तर याच्यामध्ये काय आहे की मल्टिपल कंडिशन्स राहतात, जिथे पण तुमची कंडिशन्स ही सॅटिस्फाय होईल तिथे आउटपुट प्रिंट होणार. तर सगळ्यात पहिले मार्क्स जे आहेत ते 85 दिलेले आहेत, आणि 85 जिथे पण आपल्याला ग्रेटर भेटतील तिथे आपली कंडिशन ट्रू होईल आणि आपल्याला आउटपुट भेटेल. तर सगळ्यात पहिले इफची कंडिशन दिली आहे. त्याच्यानंतर इथे 75पेक्षा जास्त आहेत का, तर 85 हे जास्त आहेत. तर इथेच आपली कंडिशन जी आहे ती ट्रू झाली. तर इथे आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, पुट्स डिस्टिंक्शन. तर इथे आपण हे डिस्टिंक्शन आउटपुटमध्ये प्रिंट होणार. त्याच्यानंतरचा कोड रनच नाही होणार, कारण आपल्याला ट्रू कंडिशन इथेच भेटलेली आहे स्टार्टिंगला. जर दुसऱ्या कंडिशनवरती आला असता तर मग तिथे पास किंवा फेल अशा ज्या दुसऱ्या कंडिशन्स असतील त्या प्रिंट झाल्या असत्या. तर अशा प्रकारे हे मल्टिपल कंडिशन्सवरती रन होतं. त्यानंतरचं स्टेटमेंट येतं अनलेस स्टेटमेंट. आता याच्यात काय होतं की अपोजिट ऑफ इफ. इफ जे असतं त्याच्या अपोजिट आहे हे स्टेटमेंट. रन्स व्हेन कंडिशन इज फॉल्स. जेव्हा पण तुमची कंडिशन ही फॉल्स होणार तेव्हा हे रन होणार अनलेस स्टेटमेंट. तर हे युनिक आहे रुबीमध्ये. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर मार्क्स घेतले आपण 30, त्याच्यानंतर अनलेस मार्क दिले इथं 40पेक्षा जर जास्त असेल तर ते प्रिंट करणार. तर मग पुट्स यू हॅव फेल्ड. तर यू हॅव फेल्ड का प्रिंट करत आहे, तर 40पेक्षा ते जास्त नाही आहेत 30. तर तिथे ती कंडिशन जी आहे ती फॉल्स आहे, आणि जर फॉल्स असेल तर आपण याच्यामध्ये काय प्रिंट करणार, यू हॅव फेल, तरच ते प्रिंट होणार. जर ट्रू असती तर हे स्टेटमेंटच रन नसतं झालं. तर फॉल्स आहे म्हणून ते प्रिंट होणार. तर अशा प्रकारे अनलेस स्टेटमेंट जे आहे ते वर्क होतं. त्यानंतर केस स्टेटमेंट हे सेम टू सेम स्विच स्टेटमेंट सारखं राहतं. PHP मध्ये आणि जावामध्ये आपण बघितलं स्विच स्टेटमेंट कसे वर्क करतात. त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंडिशन्स असतात, जिथे पण तुमची ट्रू होईल तिथे तो प्रिंट करणार. तर सगळ्यात पहिले आपण डे 2 वरती जाऊन आपल्याला तिथे जो पण डे 2 असेल तिथे आपण ते प्रिंट करणार. तर डे 2 वरती जायला आपल्याला 1 बाय 1 प्रत्येक डे जे आहे ते तुम्हाला चेक करावे लागतील, आणि जिथे पण डे 2 येईल तिथे जो पण वार असेल तुमचा तो तिथे प्रिंट होणार. तर केसमध्ये आपण डे घेणार. डेमध्ये आपण व्हेनचा यूज करत असतो आपण याच्यामध्ये.
तर व्हेनमध्ये आपण जेव्हा पहिल्या डेवरती येणार तिथे पुट्स करणार, आपण प्रिंट करणार मंडे. तर आपल्याला इथे डे 2 पाहिजे म्हणून मंडेला स्किप करणार आपण, त्याच्यानंतर जाणार व्हेन 2 वरती. सेकंड केसवरती आल्यावर आपल्याला पुट्स करायचं आहे ट्यूजडे. तर आपली जी कंडिशन्स आपल्याला दिली होती डे 2 वरती आपल्याला प्रिंट करायचं आहे, तर इथे ती ट्रू होणार आणि ट्रू झाल्यानंतर इथे ते डायरेक्ट ब्रेक करून जे पण आपल्याला आउटपुट असेल ते प्रिंट होणार ट्यूजडे. तर अशा प्रकारे हे जे स्विच किंवा स्विच नाही तर केस स्टेटमेंट जे आहे आपलं रुबीमधलं ते इथे वर्क करत असतं. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे केस विथ रेंज. आता याच्यामध्ये रेंज पण दिलेली आहे. तर मार्क्समध्ये 85 दिलेली आहे. तर इथे काही कंडिशन्स दिलेल्या आहेत रेंजच्या, ज्या तुम्हाला ज्या रेंजमध्ये आपला जे मार्क्स असेल ते तिथे प्रिंट होणार. तर 85 हे 75 ते 100च्या रेंजमध्ये येणार, तर तिथे प्रिंट करणार आपण डिस्टिंक्शन. तर 85 हे बरोबर याच्यामध्ये फिट होणार. इथे आपली कंडिशन ट्रू झाली म्हणून इथे आपण डिस्टिंक्शन प्रिंट केलं आउटपुटमध्ये. जर दुसऱ्या रेंजमध्ये असतं तर तिथे आपण पास किंवा फर्स्ट क्लास किंवा फेल असं प्रिंट केलं असतं. तर डॉट डॉट जे असतात तुमचे एका नंबरपासून ते लास्ट नंबरपर्यंत, त्याला आपण रुबीमध्ये रेंज असं बोलत असतो. त्यानंतरचा जो तुमचा स्टेटमेंट येतो तो येतो व्हाईल लूप. व्हाईल लूपमध्ये काय करतो आपण, रिपीट व्हाईल कंडिशन इज ट्रू. जेव्हापर्यंत तुमची कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत आपण रिपीट करत राहणार व्हाईलला. तर आय व्हेरिएबल घेतला, त्याला आपण 1 व्हॅल्यू दिली. त्यानंतर व्हाईल लूप घेतला आपण आणि आयला सांगितलं की जर आय हा 5 पेक्षा कमी किंवा इक्वल असेल तर तो प्रिंट करणार आयला आणि त्याची व्हॅल्यू 1ने प्लस होत जाणार आणि एंड करणार त्याच्यानंतर. तर सगळ्यात पहिले जेव्हा ही आपण कंडिशन इथे रन करणार तेव्हा आयची व्हॅल्यू 1 असेल. 1 ही स्मॉल असेल 5 पेक्षा, तर 1 प्रिंट होणार पहिले. त्यानंतर परत ही रिपीट होणार, 1ने इन्क्रीज होणार. तर 1ने इथे इन्क्रीज झाल्यानंतर पहिले 1 होता आणि प्लस 1 केला तर 2 येणार. तर इथे 2 येणार. त्याच्यानंतर 2 पण हा लहान आहे तर 2 पण प्रिंट करणार आपण इथे, कारण आयची व्हॅल्यू तेव्हा 2 होईल. त्यानंतर 2 + 1 3 होईल. 3 परत इकडे लूपमध्ये गेल्यावर इथे 3 आला. 5 लेस दॅन म्हणजे 5 पेक्षा 3 हा छोटा असणार, तर परत आयला प्रिंट करणार, आयची व्हॅल्यू 3 राहणार. अशा प्रकारे 5 जोपर्यंत येणार नाही, जेव्हा इथे 5 येईल तोपर्यंत ते रन करत राहणार, कारण 5 जर आला तर ते इक्वल होईल आणि तुमची जी कंडिशन असेल ती ट्रू होऊन तिथे आउटपुट प्रिंट करेल फायनल 5. तर अशा प्रकारे ही जी व्हाईल लूप असते ते रिपीट होत असतं जोपर्यंत कंडिशन तुमची ट्रू नाही होत. त्याच्यानंतरचा लूप येतो फॉर लूप. फॉर लूपमध्ये आपण काय करतो की फॉर आय इन 1 to 5 पर्यंत, जोपर्यंत 1 to 5 पर्यंत तो प्रिंट नाही करणार तोपर्यंत आय हा प्रिंट होत राहणार. तर ही जी लूप आहे ही चालू होत असते. तर 1 पासून जाणार 2, 3, 4 आणि 5. 5ला ते स्टॉप होणार, कारण आपण इथे लिमिट काय दिलेली आहे 1 पासून तर 5 पर्यंत ते रन होणार. तर अशा प्रकारे रिपीट होणार आणि 5 पर्यंत जाऊन ते प्रिंट होणार. त्याच्यानंतर टाइम्स लूप. टाइम्स लूप म्हणजेच काय की रिपीट होणार n टाइम्स. आता जिथे आपण स्टार्टिंगला जी पण व्हॅल्यू देणार तितक्या वेळात तुमचं जे पण तुम्हाला प्रिंट करायचं असेल, समजा इथे आपण हॅलो प्रिंट करायचं आहे आपल्याला आणि इथे आपण 5 दिलेलं आहे स्टार्टिंगला, तर 5 डॉट टाइम्स हे जे आहे हे डिक्लेरेशन आहे टाइम्स लूपचं. तर 5 टाइम्स आपल्याला हे जे लूप आहे ते रन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हॅलो प्रिंट करायचं आहे आपल्याला. तर ते काय करणार की 5 टाइम्स जे हॅलो तुमचं आउटपुटमध्ये प्रिंट करून देणार. तर अशा प्रकारे टाइम्स लूपचा यूज होत असतो, वर्क करत असतं. त्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटमध्ये फंडामेंटल्स ऑफ ॲरे इन रुबी. तर ॲरे कोणकोणते आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारला जातो. रुबीमध्ये कोणकोणते ॲरे आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. तर ॲरे काय आहे, तर ॲरे हे एक कलेक्शन आहे मल्टिपल व्हॅल्यूजचं, जे आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करत असतो. जसं की तुम्ही इथे एक्झाम्पलमध्ये बघू शकता, फ्रूट व्हेरिएबल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज आपण इथे ॲपल, मँगो, बनाना या मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर केलेल्या आहे, त्यालाच आपण ॲरे असं बोलत असतो. तर व्हॅल्यू कॅन बी ऑफ एनी टाईप. तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कोणत्या पण टाईपच्या असू शकतात, जसं की इंटिजर झालं, स्ट्रिंग झालं, मिक्स झालं, तर अशा कोणत्या पण टाईपच्या असू शकतात. रुबी ॲरेज आर मोर फ्लेक्झिबल दॅन PHP और जावा ॲरेज. जर मागच्या युनिटमध्ये बघितलं तर PHP आणि जावाचे ॲरे जे होते त्याच्यापेक्षा हे जे रुबीचे ॲरे राहतात हे थोडेसे फ्लेक्झिबल राहतात जास्त.
तर याच्यामध्ये टाईप्स बघायचे आहेत आपल्याला ॲरेचे, कारण टाईप्स आपल्याला विचारले जातात, PYQ मध्ये पण विचारले गेलेले. तर सगळ्यात पहिला टाईप येतो सिंगल डायमेन्शनल ॲरे. तर सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय की तो फक्त आपण एका रोमध्ये आपण एलिमेंट्स तिथे अरेंज करत असतो, त्यालाच आपण सिंगल डायमेन्शनल ॲरे असं बोलतो. जसं की इथे एक्झाम्पलमध्ये बघू शकता, तुमचे जे फ्रुट्स आहेत ते फक्त एका सिंगल डायमेन्शनल ॲरेमध्ये आपण इथे स्टोअर केलेले आहेत. जसे की ॲपल, मँगो, बनाना. त्यानंतर नंबर जर स्टोअर करायचे असेल तर नम्स इथे व्हेरिएबल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 5 नंबर आपण इथे स्टोअर केलेले आहे. आणि याच्यामधून जर स्पेसिफिक काही जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर इंडेक्स वाईज आपण त्याला प्रिंट करतो आणि इंडेक्स हा 0 पासून स्टार्ट होतो, 0, 1, 2. तर अशा प्रकारे आपण त्याला कॉल करत असतो. तर पुट्स सिंपल देणार, फ्रूट या व्हेरिएबलमधला 0 इंडेक्सवरती जो एलिमेंट असेल तो प्रिंट करायचा आहे. तर 0 वरती कोणता आहे, ॲपल, तर ॲपल प्रिंट होणार. त्यानंतर पुट्स num2, तर जिथे पण इंडेक्स नंबर 2 असेल तिथेला एलिमेंट प्रिंट होणार. तर इथे 0, 1 आणि 2 च्या जागी 3 आहे म्हणून 3 इथे प्रिंट झाला आहे. तर अशा प्रकारे सिंगल डायमेन्शनल ॲरे जो असतो तो वर्क होत असतो. त्याच्यानंतर येतो मल्टी डायमेन्शनल ॲरे. तर मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये आपण इथे बघतो की खूप सारे इथे रोज आणि कॉलम्स असतात, त्यालाच आपण टेबल फॉर्मॅट पण बोलू शकतो. तर अशा प्रकारे अरेंजमेंट असते टेबल फॉर्मॅटसारखी, त्याला आपण मल्टी डायमेन्शनल ॲरे बोलत असतो. तुमच्या एका ॲरेमध्ये मल्टिपल ॲरे पण असू शकतात. जसं की इथे एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर स्टुडंट व्हेरिएबल दिला आहे आणि त्याच्यामध्ये एक ॲरे डिक्लेअर केला आहे आणि त्या ॲरेमध्ये पण सब ॲरे इथे आपण दिलेले आहेत रो वाईज. तर सगळ्यात पहिले नेम घेतलेले आहेत, त्यानंतर एज घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे लोकेशन घेतलेली आहे. तर अशा प्रकारे खूप सारे आपण इथे रोज क्रिएट केले, 3 रोज क्रिएट केले आणि याच्यामध्ये पण सेम 0, 1, 2 असे इंडेक्स आपल्याला इथे भेटतात. तर प्रत्येकाचे 0, 1, 2 असेल इथे आणि अशा प्रकारे हे वर्किंग करतं. त्यानंतर एखादा स्पेसिफिक जर आपल्याला प्रिंट करायचा असेल तर इथे जर समजा एक्झाम्पलमध्ये पुट्स स्टुडंट्स 0 आणि 0. तर 0 आणि 0 म्हणजेच काय की पहिला जो रो असेल तुमचा त्याच्यातला जो 0 वरती असेल आणि इकडे आपण बघितलं तर इकडे जाऊन पण जो 0 असेल तो प्रिंट होणार. जसं की इथे विजय येतं म्हणून तो विजय प्रिंट करणार. त्यानंतर दुसऱ्यामध्ये बघायचं झालं तर 1 म्हणजेच काय की इथे आपण आलो 0 आणि 1 म्हणजेच 21 येईल इथे. आणि त्याच्यानंतर 2 म्हणजेच काय की दुसऱ्याचा म्हणजेच 1 आणि 2. तर 2 मध्ये येतो मुंबई, तर मुंबई इथे प्रिंट होणार कारण इथे 0, 1 आणि 2 येणार. तर 2 मध्ये इथे मुंबई येणार. त्यानंतर खालचं पण तसंच इथे 20 प्रिंट होणार. त्याच्यानंतर तिसरा टाईप येतो मिक्स टाईप. मिक्स टाईपमध्ये कोणत्या पण व्हॅल्यूज ज्या असतात त्या आपण इथे देत असतो. जसं की इंटेजर झाले, फ्लोट झाले, स्ट्रिंग झाले, नील झाले, हे सगळे या मिक्स ॲरेमध्ये येऊ शकतात. तुमचे जे डिफरंट डेटा टाईप्स असतील ते. एक्झाम्पलसाठी इथे मिक्स घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे डेटा टाईप्स आपण यूज केलेले आहेत. जसं की स्ट्रिंग झालं, इंटिजर झालं, फ्लोट झालं, बुलियन झालं आणि नील झालं. तर याच्यामधून पण काही जर प्रिंट करायचं असेल तुम्हाला स्पेसिफिक एलिमेंट तर आपण इंडेक्स वाईजच त्याला प्रिंट करणार. जसं की 0, 1, 2 अशा प्रकारे आपण तिथे प्रिंट करत असतो. तर 0 वरती जो असेल तो प्रिंट होणार 1 वरती जो असेल तो प्रिंट होणार विजय, असे आपण इथे प्रिंट करत असतो. तर हे झालं मिक्स टाईप ॲरे. त्याच्यानंतर येतो एम्प्टी ॲरे. एम्प्टी ॲरेमध्ये म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कोणताही एलिमेंट नसेल किंवा तिथे 0 एलिमेंट असतील तर त्याला आपण एम्प्टी ॲरे असं बोलत असतो. तर त्याचं हे सिंटॅक्स आहे, ॲरे इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये एम्प्टी. तर तो एम्प्टी ॲरे तिथे दाखवणार आपल्याला. त्याच्यानंतर जर ॲड करायचा असेल आपल्याला एखादा एलिमेंट त्या ॲरेमध्ये तर इथे आपण सिम्पली ही कमांड तिथे देत असतो. ते काय करतं, ॲड करून देतं ते एलिमेंट आपल्याला ॲरेमध्ये. तर इन्स्पेक्ट करतो आपण array.inspect ॲड करण्यासाठी. तर अशा प्रकारे जे तुमचे 4 टाईपचे ॲरे आहेत ते आपण बघितले. त्याच्यानंतर ॲरेचे ऑपरेशन्स पण असतात. तर ऑपरेशनवरती एकदा क्वेश्चन विचारला गेलेला होता म्हणून मी हे सगळे ऑपरेशन्स पण इथे काढलेले आहेत. तर कोणकोणते आहेत, तुम्हाला जर ॲरेमध्ये जर एखादा एलिमेंट ॲड करायचा असेल तर तो एंडमध्ये जर ॲड करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण पुशची मेथड वापरतो आणि हे तर तुम्ही बघितलंच आत्ता मागच्या ह्याच्यात. तर तिथे एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर ग्रेप्स जर तुम्हाला तिथे पुश करायचा असेल, ॲड करायचा असेल तुमच्या ॲरेमध्ये ॲट द एंडला, तर तिथे तुम्ही ते
पुट करू शकता आणि आउटपुटमध्ये तुम्हाला तो ॲड होणार तिथे लास्टला. त्यानंतर स्टार्टिंगला जर ॲड करायचा असेल तर अनशिफ्ट वापरतो आपण तिथे, अनशिफ्ट ॲरे डॉट अनशिफ्ट, आणि तुमचा जो पण एलिमेंट असेल तो स्टार्टिंगला ॲड होणार. त्यानंतर रिमूव्ह करायचा असेल लास्ट एलिमेंट तर पॉप आपण तिथे वापरतो. त्यानंतर फर्स्ट जर रिमूव्ह करायचं असेल तर शिफ्ट वापरतो आपण तिथे, आणि हे त्याचे एक्झाम्पल आहेत कसं त्याला वापरतो आपण. तर तो काय करणार, रिमूव्ह करणार लास्ट आणि फर्स्ट एलिमेंट. त्याच्यानंतर रिमूव्ह स्पेसिफिक एलिमेंट जर रिमूव्ह करायचा असेल तर डिलीट मेथड वापरतो आपण. डिलीट केल्यानंतर तो स्पेसिफिक जो एलिमेंट असेल तो डिलीट होऊन जाणार. त्यानंतर टोटल काउंट जर बघायचा असेल आपल्याला ॲरेचा तर तिथे लेंथ वापरणार आपण. ॲरे डॉट लेंथ काय करणार, ते पूर्ण आपल्याला लेंथ सांगेल त्या ॲरेची किती आहे. त्यानंतर सॉर्ट करतो आपण. सॉर्टिंगमध्ये तुमचं जे ॲरे असेल तो सॉर्टिंग होईल. तर ॲरे डॉट सॉर्ट आपण तिथे यूज करत असतो आणि तुमचा जो ॲरे असेल तो सॉर्टेड आपल्याला तिथे दिसेल. त्यानंतर रिव्हर्स मिनिमम आणि मॅक्झिमम करायचं असेल तर त्याला आपण रिव्हर्स मिन आणि मॅक्स या मेथड यूज करतो. तर अशा प्रकारे त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, आणि तुमचा ॲरे रिव्हर्स करून देणार किंवा स्मॉलेस्ट व्हॅल्यू काढून देणार आणि लार्जेस्ट व्हॅल्यू काढून देणार. तर असे काही ऑपरेशन्स आहेत, कॉमन ऑपरेशन्स ॲरेवरती परफॉर्म केले जातात. तर हे तुम्हाला विचारू शकतात. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे, त्याच्यामधून तुम्हाला 5-6 तरी तिथे 1 बाय 1 करून एक्सप्लेन करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर हॅशेस इन रुबी. तर हॅश काय असतं तर ते पण बघून घेऊयात आपण. हॅश इज अ कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स. तुमच्या ज्या की व्हॅल्यू पेअर्स राहतात त्यालाच आपण हॅश बोलत असतो, त्यांच्या कलेक्शनला. लाईक अँड असोसिएटिव्ह ॲरे इन PHP. मागच्या व्हिडिओमध्ये आपण PHP लँग्वेज बद्दल बघितलं आणि त्याच्यामध्ये पण ॲरेचा कन्सेप्ट होता. तर त्याच्यामध्ये जो की व्हॅल्यूजमध्ये तुमचा ॲरेचा एक टाईप होता असोसिएटिव्ह, त्याच्यासारखंच आहे इथं. आपल्याला इथं जे रुबीमध्ये असतं त्याला आपण हॅश तिथे बोलत असतो. थिंक ऑफ इट लाईक अ डिक्शनरी. ते काय करतं, तुमचे जे वर्ड आणि त्यांचे मिनिंग असतात, म्हणजेच काय की की आणि त्यांच्या ज्या व्हॅल्यूज असतात ते स्टोअर करतो, कलेक्ट करत असतो. तर त्यालाच आपण हॅश असं बोलतो. तर त्याचे काही की पॉईंट्स आहेत, जसे की हॅश स्टोअर्स डेटा ॲज अ की व्हॅल्यू पेअर्स. तर तुमचा जो हॅश असतो तो डेटाला स्टोअर करतो की आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये. की आर युनिक. तुमच्या ज्या की असतात त्या युनिक असतात, तिथे डुप्लिकेट कीज तिथे यूज नसता करत. त्यानंतर व्हॅल्यूज कॅन बी एनी डेटा टाईप. तुमच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या कोणत्या पण डेटा टाईपमध्ये असू शकतात, इंटिजर, फ्लोट वगैरे जे तुमचे डेटा टाईप्स असतील ते. की कॅन बी स्ट्रिंग ऑर सिम्बॉल. तुमचे जे की राहतात ते स्ट्रिंग असू शकतात किंवा सिम्बॉल असू शकतात. त्यानंतर हॅश इज अ लाईक असोसिएटिव्ह ॲरे इन PHP, जसं आपण बघितलं. त्यानंतर फास्टर टू सर्च दॅन ॲरे. ॲरेपेक्षा हे फास्ट सर्च केलं जातं, कारण याच्यामध्ये युनिक की आपण वापरतो आणि त्या कीवरून आपण इथे कोणता पण तुम्हाला जो डेटा असेल तो आपण इथे फाइंड करू शकतो. त्यानंतर युजेस कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेस यूज केले जातात याच्यामध्ये, आणि ॲक्सेस व्हॅल्यू युजिंग की नॉट इंडेक्स नंबर. तर आपण जसं बघितलं की याच्यामध्ये युनिक कीज यूज होता, म्हणून कीवरून आपण एखाद्या व्हॅल्यूला ॲक्सेस करू शकतो. तर असे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला हॅशबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हॅशमध्ये कोणकोणत्या मेथड आहेत तर सगळ्यात पहिली एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग की म्हणून आपण तिथे यूज करतो. तर तुमच्या ज्या स्ट्रिंग असतात, जसं की नेम, एज झालं, सिटी झालं, तर या ज्या स्ट्रिंग असतात याला आपण की म्हणून इथे डिक्लेअर करतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करत असतो, जसं की विजय, एज आणि पुणे. तर हे झालं कीचं. त्यानंतर सिम्बॉल म्हणून पण आपण कीजला देत असतो, जसं की इथे सिम्बॉल आपण इथे कोलन दिलेला आहे. वरच्या ह्याच्यात आपण स्ट्रिंग दिलेलं होतं आणि ते डबल कोटमध्ये आपण तिथे लिहिलेलं होतं. त्यानंतर इथे सिम्बॉलमध्ये आपण कोलन देत असतो आणि त्याच्यानंतर व्हॅल्यूज ज्या असतात त्या आपण इथे देत असतो. इथे स्ट्रिंग आहे म्हणून आपण इथे डबल कोटमध्ये दिलेलं आहे तुमच्या ज्या व्हॅल्यूज असतील. त्याच्यानंतर ॲक्सेस करायचं असेल एखाद्या हॅशला, तर व्हॅल्यूजला ॲक्सेस कसं करतात हॅशमध्ये, तर सगळ्यात पहिले इथे आपण एक ॲरे घेतला आणि त्याच्यामध्ये की आणि व्हॅल्यू या पेअरमध्ये आपण इथे इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे. कर्ली ब्रॅसेसमध्ये आपण त्याचा यूज करतो. त्याच्यानंतर पुट करायचा असेल आपल्याला, एखादा जर प्रिंट करायचा असेल, समजा विजय प्रिंट करायचा असेल, तर त्याच्यामध्ये आपण सिम्पली तुमचं जे की आहे त्याच्यावरून आपण त्या एलिमेंटला प्रिंट करणार. जसं की इथे नेम आपण इथे यूज केलेलं आहे, त्यानंतर एज आणि सिटी, तर ते त्या व्हॅल्यूज आपल्याला प्रिंट करून देणार आउटपुटमध्ये. तर असं त्याला ॲक्सेस करू शकतो आपण. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो आपल्या युनिटमध्ये मेथड्स. तर मेथड्स कोणकोणत्या यूज केल्या जातात याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारला जातो. तर मेथड काय आहे तर मेथड इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क.
तुम्हाला जर एखादं स्पेसिफिक टास्क जर परफॉर्म करायचा असेल तर त्याच्यासाठी काही कोडचा ब्लॉक असतो, त्यालाच आपण मेथड बोलत असतो. तर ते फक्त एकदा राईट केलं जातं आणि मल्टिपल टाइम्स तुम्ही त्याला यूज करू शकता, तर त्यालाच आपण मेथड असं बोलत असतो. तर सगळ्यात पहिली मेथड आहे ती बेसिक मेथड. त्याच्यामध्ये काय करतो आपण, एकदम बेसिक स्ट्रक्चर असतं. डेफ याच्यामध्ये आपण त्याला डिक्लेअर करत असतो. त्यानंतर ग्रीट या व्हेरिएबलमध्ये आपण जर प्रिंट करायचं असेल तर पुट्सचा यूज करतो आणि त्याच्यामध्ये सिम्पली प्रिंट करतो. त्याच्यानंतर जे तुमचं मेथड असेल त्याला आपण कॉल करतो इथे. तर अशा प्रकारे कॉल केल्यानंतर ती जी मेथड असेल तुमची ती प्रिंट होणार, जसं की हॅलो वर्ल्ड, हॅलो वेलकम टू रुबी, जे पण तुम्हाला प्रिंट करायचं असेल ते. त्यानंतर दुसरी आहे ती मेथड पॅरामीटर सोबत. आता पहिल्या ह्याच्यात आपण पॅरामीटरचा यूज नाही केला, तर दुसऱ्या ह्याच्यात जर पॅरामीटरचा यूज करायचा असेल तर आपण डेफ देणार, त्यानंतर तुमची जी पण मेथड असेल ती मेथड देणार आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर डिक्लेअर करणार. तुमचं काय पॅरामीटर देणार आहे, तर इथे एक्झाम्पलमध्ये आपण नेम घेतलेला आहे. तर पुट्समध्ये हॅलो देणार आणि त्याच्यानंतर नेम तुम्हाला जे पण प्रिंट करायचं आहे ते आपण इथे खाली कॉल करणार. कॉलमध्ये आपण व्हॅल्यू पास केल्यानंतर ते आउटपुटमध्ये आपल्याला हॅलो सोबत तिथे प्रिंट होऊन देणार. तर सगळ्यात पहिले आपण विजय इथे कॉल केलं आहे म्हणून आपण हॅलो विजय इथे आउटपुटमध्ये प्रिंट झालं आहे. त्यानंतर दुसरं आपण कॉल केलं आहे राहुलला, तर हॅलो राहुल असं प्रिंट होऊन येणार आपल्याकडे. तर हे झालं मेथड विथ पॅरामीटर. त्याच्यानंतरची मेथड आहे ती रिटर्न व्हॅल्यूसोबत. रिटर्न व्हॅल्यूसोबत आपण इथे बघू शकता तुम्ही एक्झाम्पलमध्ये डेफ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ॲड ही मेथड तिथे दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल घेतले ए आणि बी. तर ए आणि बीची आपण एका व्हेरिएबलमध्ये तिथे ॲडिशन करत आहोत ए प्लस बी. त्यानंतर रिटर्न केला आपण व्हॅल्यूला आणि सम जो असेल तुमचा तो आपण इथे कॉल केला. त्याच्यानंतर एंड केलं या कोडला. त्यानंतर इथे कॉल करण्यासाठी आपण रिझल्ट घेतलं. रिझल्टमध्ये काय करणार, आपण जे व्हेरिएबल्स होते तुमचे ए आणि बी, त्या मेथडला काय केलं इथे 10 आणि 20 व्हॅल्यूज इथे आपण तिथे डिक्लेअर केल्या. त्यानंतर रिझल्ट जो असेल तुमचा तो प्रिंट करायचा म्हणून पुट्सचा यूज करून आपण तिथे कॉल केलं त्याला. तर तुमचा जो पण रिझल्ट असेल, रिझल्टमध्ये जे ए आणि बी असेल त्याच्या व्हॅल्यूज 10 आणि 20 घेऊन इथे सम प्रिंट करून देणार तो आणि त्याचा आउटपुट आपल्याला 30 भेटणार. तर अशा प्रकारे रिटर्न व्हॅल्यूचा यूज केला जातो. त्यानंतर चौथी मेथड आहे ती आपली इम्प्लिसिट रिटर्न. इम्प्लिसिट रिटर्नमध्ये काय करणार की तुमची जी लास्ट लाईन व्हॅल्यू असेल ती डायरेक्ट ऑटोमॅटिकली ती रिटर्न करून देणार, लास्टची जी व्हॅल्यू असेल ती. याच्यामध्ये तुम्हाला कोणताही रिटर्न टाईप राईट करायची गरज नाही आहे, कारण हा इम्प्लिसिट रिटर्न आहे. तर याच्यामध्ये सिम्पल आपण डेफ घेणार, त्यानंतर तुमची जी मेथड असेल ती घेणार. ॲड करायचं आहे आपल्याला दोन व्हेरिएबल ए आणि बी. सिम्पल ॲडिशन देणार आपण इथं ए प्लस बी. ते काय करणार, लास्ट लाईन म्हणून ऑटोमॅटिकली एंड करणार तुमच्या फंक्शनला आणि पुट करायचं आहे तुम्हाला तिथे ॲडिशन करायची आहे. ए आणि बीची व्हॅल्यू इथे 10 आणि 20 दिले तर ते ॲडिशन करून प्रिंट करून देणार आपल्याला 30. तर अशा प्रकारे सिम्पली ते वर्क करत असतं. त्यानंतर मेथड विथ डिफॉल्ट पॅरामीटर. तर आपण पॅरामीटर देत असतो, पण त्याच्यासाठी पण आपल्याला जर व्हॅल्यू जर डिफॉल्ट सेट करायची असेल काही, जसं की इथे नेमची व्हॅल्यू आपण सेट केली आहे स्टुडंट, तर तुम्ही जर तिथे काही व्हॅल्यू जर प्रिंट नाही केली किंवा काही पॅरामीटर जर नाही दिलं तिथं, तर तो हा डिफॉल्ट पॅरामीटर तिथे प्रिंट करून देणार आपल्याला. जसं की इथे तुम्ही हॅलो प्रिंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण नेम दिलेला आहे. तर नेमच्या जागी जर तुम्ही इथे पॅरामीटरमध्ये जर व्हॅल्यू दिली विजय, तर तो विजय प्रिंट करून देणार. आणि तुम्ही जर इथे डिफॉल्टमध्ये जर काहीच व्हॅल्यू नाही दिली, इथं पॅरामीटर पास नाही केलं कॉल करताना, तर तो काय करेल, डिफॉल्टमध्ये जे तुम्ही दिलेलं होतं स्टुडंट त्यालाच प्रिंट करून देणार. तर तो डिफॉल्टमध्ये हॅलो स्टुडंट इथे आउटपुटमध्ये प्रिंट करून देणार. तर अशा प्रकारे हे 5 ज्या मेथड आहेत तुमच्या त्या वर्किंग करत असतात रुबीमध्ये. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो क्लासेस इन रुबी. तर रुबीमध्ये कोणकोणते क्लासेस असतात आणि क्लासचा कन्सेप्ट काय आहे त्याच्याबद्दल बघूयात. तर क्लास म्हणजेच काय की क्लास इज अ ब्लू प्रिंट फॉर क्रिएटिंग ऑब्जेक्ट. तुमचे जे ऑब्जेक्ट क्रिएट करायचे असते त्याचा ब्लू प्रिंटला आपण क्लास बोलत असतो. तर क्लास हे डिफाईन केले जातात. इट डिफाईन्स प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजेच व्हेरिएबल्स अँड बिहेवियर्स म्हणजेच मेथड्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तुमचा जो पण ऑब्जेक्ट असेल त्याच्या व्हेरिएबल्स आणि मेथडला डिफाईन केलं जातं क्लासमध्ये. तर क्लासचा आपण यूज करत असतो. की पॉईंट्स बघायचे झाले तर क्लास इज अ डिफाईन युजिंग क्लास कीवर्ड. क्लास कीवर्डचा यूज करून आपण तिथे क्लासला डिफाईन करत असतो. क्लास नेम ऑलवेज स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. तर क्लासचं जे नेम असतं ते कॅपिटल लेटरमध्ये चालू होत असतं. इथे बेसिक क्लासमध्ये तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता
क्लासने आपण स्टार्ट करतो एखाद्या क्लासला, त्यानंतर तुमचं जे पण व्हेरिएबल असेल किंवा क्लासचं नेम असेल ते ऑलवेज स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. तर कॅपिटल लेटरनं हे स्टार्ट झालं पाहिजे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट इज क्रिएटेड युझिंग न्यू कीवर्ड. तुमचा जो ऑब्जेक्ट असतो तो नेहमी नव्या कीवर्डसोबत इथे क्रिएट केला जातो. त्याच्यानंतर मेथड्स इनसाइड क्लास आर कॉल्ड युझिंग डॉट ऑपरेटर. तर तुम्हाला जर याच्यामध्ये जर मेथडला जर तुम्हाला कॉल करायचा असेल, इथे यसला जर कॉल करायचं असेल तर तिथे तुम्ही डॉट ऑपरेटरचा यूज करत असता प्रिंट करण्यासाठी आउटपुटला. त्यानंतर क्लास एंड विथ एंड कीवर्ड. तुमचा जो क्लास असेल तो एंड करतो एंड कीवर्डसोबत, तर इथे तो क्लास क्लोज होणार. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट करणार तुम्ही. ऑब्जेक्टमध्ये तुमचा जे पण न्यू ऑब्जेक्ट नेम देणार आणि तुम्हाला जे प्रिंट करायचं आहे ते फंक्शन इथे देणार, जसं की स्टुडंट डॉट न्यू. तर ते प्रिंट करण्यासाठी इथे यस डॉट ग्रीट देणार आपण आणि ग्रीटमध्ये जो पण तुमचा मेसेज असेल तो प्रिंट होऊन येणार, हॅलो आय एम अ स्टुडंट. तर अशा प्रकारे क्लास वर्क करत असतो. त्याच्यानंतर येणार कोड ब्लॉक्स काय काय आहेत आणि इटरेटर्स काय काय आहेत रुबीमध्ये. तर याच्यावरती शॉर्ट नोट म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर कोड ब्लॉक तुम्हाला माहिती पाहिजेत की ते काय आहे. तर एक चंक ऑफ कोड आहे. तर कोडचा सिंपल फॉर्मॅट आहे दॅट यू पास टू मेथड. मेथडला तो पास केला जातो आणि तो मेथडमध्येच रन केला जातो. तर याच्यामध्ये दोन टाईप येतात, दोन वेज येतात जे तुम्ही राईट ब्लॉक्समध्ये यूज करत असतात. तर सगळ्यात पहिला आहे तो मल्टीलाईन. मल्टिपल लाईन्समध्ये आपण तिथे तुमचे जे फंक्शन्स असतात किंवा कोड असतात ते तुम्ही लिहित असता. आणि दुसरा टाईप येतो सिंगल लाईन, म्हणजे एकाच लाईनमध्ये तुम्ही पूर्ण कोड लिहित असता, तिथं तुमचा जो पण कोड असेल तो. तर असे दोन फॉर्मॅट आहेत कोड लिहायचे जे तुम्हाला कोड ब्लॉकमध्ये लिहायचे असतात. तर तुमचे जे आउटपुट आहे ते तर तुम्हाला सेम दिसेल, कारण इथे जर तुम्ही पहिल्या ह्याच्यात बघितलं तर मल्टिपल लाईन्समध्ये तुम्ही कोड लिहिलेला आहे. तर कोडमध्ये 1 2 3 डॉट इच इथे तुम्ही लूप दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा जो पण असेल तो प्रिंट करायचा आहे तुम्हाला. तर 1 2 3 जो आहे तो प्रिंट होणार. त्याच्यानंतर सेम कोड जो आहे तो तुम्ही सिंगल लाईनमध्ये लिहिला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कर्ली ब्रॅसेसचा यूज केला आहे आणि त्याच्यामध्ये सेम आउटपुट तुम्हाला देणार 1 2 3. तर अशा प्रकारे हे जे कोड ब्लॉक असतात ते वर्क करत असतात दोन टाईप्समध्ये. त्याच्यानंतर येतात इटरेटर्स. तर इटरेटर्स काय आहे रुबीमध्ये. तर इटरेटर्स आर बिल्ट इन मेथड्स आहेत त्या दॅट यूज ब्लॉक्स टू लूप थ्रू कलेक्शन्स. तर बिल्ट इन मेथड्स आहेत ज्या रन करत असतात याच्यामध्ये. तर या आपण बघून घेऊयात कोणकोणत्या आहेत. तर सगळ्यात पहिली आहे इच लूप थ्रू ॲरे. तर इच जे आहे ती इथे ॲरेसाठी यूज केली जाते. इथे एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता फ्रूट आपण इथे व्हेरिएबल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हॅल्यूज इथे स्टोअर केलेल्या आहेत. तर तुम्हाला या ज्या व्हॅल्यूज आहेत 1 बाय 1 जर प्रिंट करायच्या असेल तर तुम्ही ही जी लूप आहे ही इच लूप तिथे तुम्ही यूज करत असता. तुमचा व्हेरिएबल घेतला फ्रूट्स डॉट इच डू लूप आपण इथे दिलेली आहे आणि तुमचं जे फ्रूट आहे ते 1 बाय 1 तिथे प्रिंट करायचं आहे तुम्हाला. तर इथे सिम्पल फ्रूट आपण तिथे घेतलेला आहे. तर तुमचे जितके पण फ्रूट असतील त्याच्यामध्ये ते 1 बाय 1 तिथे प्रिंट होऊन दिसणार. तर अशा प्रकारे इच लूपचा तिथे यूज केला जातो. त्यानंतर येतो टाइम्स रिपीट n टाइम्स, म्हणजे टाइम्स लूप. टाइम्स लूप काय करतो, तुमचे जे पण व्हेरिएबल्स असतील ते n टाइम्सपर्यंत रिपीट करत राहतो. तर इथे तुम्ही 3 टाइम्स आपण त्याला जर रिपीट करायचं असेल तर 3 डॉट टाइम्स डू आय आपण इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रिंट करायचं आहे हॅलो. हॅलो नंतर तुमचं जे आय असेल त्याची व्हॅल्यू तिथे प्रिंट होणार. तर 3 टाइम प्रिंट होणार, म्हणजे 0 पासून चालू होणार. तर हॅलो 0, नंतर हॅलो 1, त्यानंतर हॅलो 2. तर 3 झाले, 3 वेळा रन झाला तर तिथे तो स्टॉप करणार. तर टाइम्स लूप असा वर्क करतो. त्याच्यानंतर येतो अप टू. अप टू काय करतो, तुमचं जे काउंट अप असेल तोपर्यंत तो प्रिंट करून देणार. जसं की 1 पासून जर 5 पर्यंत जर तुम्हाला प्रिंट करायचा असेल नंबर्स, तर आपण इथे सिम्पली हा जो सिंटॅक्स आहे हा यूज करत असतो 1 डॉट अप टू 5. तर इथे तो प्रिंट करणार आणि डू आयमध्ये देणार आपण आणि पुट करणार आयला. तर तो 5 पर्यंत आपल्याला नंबर्स प्रिंट करून देणार. तसंच डाऊन टू पण असतो. तर डाऊन टू काय करणार, 5 पासून तर 1 पर्यंत आपल्याला प्रिंट करून देणार. तर आउटपुटमध्ये 5 पासून तर 1 पर्यंत तो प्रिंट होणार आणि सिंटॅक्स तिथे सेम आहे दोघांचा आपण. तर अशा प्रकारे जे तुमचे इटरेटर्स असतात ते 4 टाईपचे इटरेटर आपण इथे बघितले. त्याच्यानंतर येतं पॅटर्न मॅचिंग काय आहे रुबीमध्ये. तर पॅटर्न मॅचिंग म्हणजेच काय की मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं की सर्चिंग फॉर स्पेसिफिक पॅटर्न इनसाइड अ स्ट्रिंग. तुमच्या ज्या स्ट्रिंग असतात
त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा स्पेसिफिक पॅटर्न जर सर्च करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण हा जो कन्सेप्ट आहे पॅटर्न मॅचिंगचा हा यूज करतो. आणि रुबीमध्ये आपण रेग्युलर एक्सप्रेशन आपण त्याला रेजेक्स बोलत असतो, हे तिथे यूज केलं जातं सगळ्यात जास्त. तर PHP सारखंच रुबीमध्ये पण हे यूज केलं जातं, पण याचा जो सिंटॅक्स आहे तो थोडासा क्लीन राहतो PHP पेक्षा. तर याच्यामध्ये पण काही कॉमन रेजिक्स पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की 0 to 9 पर्यंत जर तुम्हाला प्रिंट करायचे असतील डिजिट, एनी डिजिट, तर त्याच्यासाठी हे जे स्लॅश ब्रॅकेटमध्ये 0 to 9 आपण पॅटर्नसाठी इथे यूज करत असतो. त्यानंतर हे पूर्ण जे तुमचे जे पॅटर्न्स आहेत ते आपण या स्लॅशमध्ये तिथे लिहित असतो. त्याच्यानंतर ब्रॅकेट पण मध्ये जर तिथे काही जर द्यायचं असेल तुम्हाला, समजा एखादा डिजिट किंवा लेटर जर तुम्हाला तिथे प्रिंट करायचं असेल तर आपण अशा सिंटॅक्समध्ये तिथे प्रिंट करत असतो. तर त्याच्यामध्ये तुमचे जे डिजिट येतात ते येतात, त्यानंतर पॅटर्नमध्ये येतात लोअर लेटर येतात, लोअर केस लेटर तुमचे, त्यानंतर अप्पर केस लेटर येतात जे पण असेल तुमचे ABCD. त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणता पण डिजिट जर तिथे तुम्हाला कोणता पण डिजिट जर प्रिंट करायचा असेल तर फक्त Dचा यूज करून तिथे पण प्रिंट करू शकता तुम्ही एनी डिजिट कोणता पण. त्यानंतर Wचा यूज करून तिथे एनी वर्ड कॅरेक्टर तुम्ही तिथे प्रिंट करू शकता. त्यानंतर Sचा यूज करून तिथे व्हाईट स्पेस देऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला हॅलो जर तिथे प्रिंट करायचं असेल स्टार्टिंगला तर तुम्ही या सिंटॅक्सचा यूज करून तिथे हॅलो तिथे देऊ शकता स्टार्टिंगला. आणि एंडला जर वर्ड द्यायचा असेल तर $चा यूज करू शकता तुम्ही आणि तिथे प्रिंट करून देणार ते हॅलो वर्ड म्हणून. तर अशा प्रकारे काही कॉमन रेजिक्स पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर रेल्स. आता रुबीचं तर झालं माहीत तुम्हाला की साठी जे कन्सेप्ट होते ते आपण सगळे इथे बघितलेले आहेत रुबीसाठी. त्याच्यानंतर येतं रेल्स. रेल्समध्ये काय काय आहे ते तुम्हाला बघायचं आहे. तर रेल्स काय आहे सगळ्यात पहिले, फुल नेम काय आहे रेल्सचं, तर रुबी ऑन रेल्स. तुमची जी रुबी लँग्वेज आहे ती रेल्सवरती तिथे आपण यूज करत असतो. आणि रेल्स काय आहे, एक वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क आहे जे काय करतं, रिटर्न इन रुबी. रुबीमध्ये आपण त्याला रिटर्न करतो. तर हे जे फ्रेमवर्क आहे हे रुबीवरती वर्क होतं. इट मेक्स बिल्डिंग वेब ॲप्लिकेशन्स फास्टर अँड इझियर. तुमचे जे वेब ॲप्लिकेशन्स असतात त्यांना फास्ट आणि इझी करण्यासाठी, बिल्ड करण्यासाठी आपण इथे हे रेल्स वापरत असतो. थिंक ऑफ इट लाईक अ रेडीमेड स्ट्रक्चर फॉर बिल्डिंग वेबसाईट. तुमचे जे वेबसाईट बिल्ड करायचे असतात आपल्याला त्याच्यासाठी रेडीमेड स्ट्रक्चर म्हणून आपण याचा यूज करत असतो. तर याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत रेल्सबद्दल. तर रेल्सला आपण रुबी ऑन रेल्स असं ROR म्हणून पण बोलू शकतो, फुल नेम त्याचं. ते 2004 मध्ये क्रिएट झालं आहे रेल्स हा कन्सेप्ट. त्याच्यानंतर बिल्ड ऑन टॉप ऑफ रुबी लँग्वेज. तर तुमची जी रुबी लँग्वेज आहे त्याच्यावरती हे बिल्ड झालेलं आहे. जसं की मागच्या युनिटमध्ये बघायचं झालं तर तुमची जी जावा स्क्रिप्ट लँग्वेज राहते ती वेब डेव्हलपमेंटमध्ये ॲप्लिकेशन्स बिल्ड करण्यासाठी आपण वापरतो. पण त्याचं पण एक फ्रेमवर्क आहे जे इझी करून देतो तुमचे ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी, Node.js. तसंच हे रुबी जी लँग्वेज आहे ती पण आपण ॲप्लिकेशन्स बिल्ड करण्यासाठी वापरतो आणि त्याच्यामध्ये जे रेल्स आहे ते फ्रेमवर्क आपण यूज करतो. तर हे जे तुमचं फ्रेमवर्क आहे हे MVC आर्किटेक्चर म्हणजेच मॉडेल व्ह्यू कंट्रोलर हे आर्किटेक्चर यूज करतं. त्याच्यानंतर फॉलोज कन्व्हेन्शन ओव्हर कॉन्फिग्युरेशन. म्हणजेच काय की तुमचा जो सेटअप असेल तो कमी लागतो याच्यासाठी. त्याच्यानंतर कमी सेटअपमध्ये आपण याचा जास्त यूज करू शकतो. आणि रेल्स हे GitHub, शॉपिफाय, ट्विटर या मोठमोठ्या कंपन्यांनी यूज केलेलं आहे. याच्यामध्ये फाईल एक्सटेन्शन आपण .rbचं देत असतो रुबी फाईल्ससाठी. तर .rb इथे आपण इथे यूज करत असतो. तर असे काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे रेल्सबद्दल. त्याच्यानंतर रेल्सचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट किंवा आर्किटेक्चरवरती क्वेश्चन्स विचारला जातो. तर तुम्हाला हे डायग्रामसोबत एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर सिम्पल इथे MVC पॅटर्नवरती रन करतो तुमचा रेल्स जो आहे तो फ्रेमवर्क. आणि आर्किटेक्चर काय आहे त्याचं, तर सिम्पल डायग्राम आहे. सगळ्यात पहिले ब्राउझर असतो, तिथे तुमचा युजर जो असतो तो रिक्वेस्ट सेंड करत असतो. तर तो राउटरच्या थ्रू जाणार. राउटरमध्ये तिथे .rbच्या एक्सटेन्शनने तो जात असतो. त्यानंतर तो कंट्रोलरकडे जाणार. कंट्रोलर काय करणार, तुमचं जो पण लॉजिक असेल तो हँडल करणार. त्याच्यानंतर जो मॉडेल असतो तो मॉडेल काय करणार, डेटाबेस लॉजिक हँडल करणार आणि डेटाबेसमध्ये तुमचं जे पण इन्फॉर्मेशन लागत असेल तो कंट्रोलरला देणार. तर हे दोघं कम्युनिकेट करत असतात आणि कम्युनिकेट झाल्यानंतर तुमची जी पण रिक्वेस्ट असेल ती इथे प्रोसेस झाल्यानंतर जो पण रिझल्ट येईल तो व्ह्यूकडे पाठवला जातो.
आणि HTML टेम्पलेटमध्ये असतो. तर व्ह्यू काय करणार, सिम्पली तुमचं जे असेल ते अपडेट करून देणार तुमच्या ब्राउझरवरती युजरला. तर इथून रिस्पॉन्स जो असेल HTMLचा तो इथे युजरकडे पाठवला जातो तुमच्या ब्राउझरवरती. तर अशा प्रकारे हे जे MVC आहे हे वर्क करत असतं. तर इथे एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे की मॉडेल काय करतं, तुमचं डेटाबेसला हँडल करतं रिलेटेड वर्क. जी पण रिक्वेस्ट तुमची आली असेल त्याच्या बेस ते काय करतं, तुमचे जे पण डेटा तुम्हाला लागणार असेल तो फेच करतो, सेव्ह करतो किंवा अपडेट करतो डेटाला. तर अशा प्रकारे मॉडेल हे वर्क करत असतं. त्याच्यानंतर व्ह्यू करायचं असेल तर व्ह्यूमध्ये काय करतो आपण, हँडल्स व्हॉट युजर सीज. तुमच्या युजरला काय दाखवायचं आहे ते HTML पेजेसमध्ये तिथे हँडल करत असतो. त्याच्यामध्ये HTML प्लस रुबीचा कोड इन्व्हॉल्व असतो. त्याच्यामध्ये .erb फाईल्स असतात, HTMLच्या फाईल्स असतात. तर अशा प्रकारे ते वर्क होतं आणि तुमचं जे पण वेब पेज असतील त्याच्यावरती ते रिझल्ट शो करतं. त्यानंतर कंट्रोलर काय करतं की तुमचा जो पण लॉजिक असेल तो हँडल करत असतो. जसं की मिडलमॅन बिटवीन मॉडेल आणि व्ह्यू. मॉडेल आणि व्ह्यूच्या मधला हा कंट्रोलर आहे जिथे तुमचे रिक्वेस्ट प्रोसेस होत असतात. तर गेट डेटा फ्रॉम मॉडेलपासून जो पण डेटा त्याला लागतो IMP डेटा तो मॉडेलपासून घेत असतो आणि प्रोसेस केल्यानंतर रिक्वेस्टला तो जो रिस्पॉन्स असेल तो व्ह्यूला सेंड करतो. तर अशा प्रकारे तुमचा कंट्रोलर हा वर्क करत असतो. तर हे झालं MVC आर्किटेक्चर आपलं रेलचं. तर हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, याचे सगळे कंपोनेंट्स तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट रिक्वेस्ट इन रेल्स. तर डॉक्युमेंट रिक्वेस्ट काय राहते, व्हेन अ युजर टाईप अ URL इन ब्राउझर. जेव्हा पण तुमचा युजर हा URL टाईप करणार तिथे काय होणार, दे आर मेकिंग अ डॉक्युमेंट रिक्वेस्ट. तिथे तुमची जी रिक्वेस्ट असते ते डॉक्युमेंट रिक्वेस्ट तिथे क्रिएट होत असते. रेल्स हँडल्स दिस रिक्वेस्ट अँड सेंड बॅक द राईट पेज. तुम्हाला जे पण तिथे रिझल्ट पाहिजे असेल, जेव्हा पण तुम्ही URL दाबणार तिथे तेव्हा डॉक्युमेंट रिक्वेस्ट तुमची तिथे क्रिएट होणार आणि ती रिक्वेस्ट कशी हँडल करायची रेल्सच्या थ्रू आणि ती कोणत्या राईट पेजला तिथे पाठवायची हे सगळं याच्यामध्ये बघत असतो आपण. याचे काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की एव्हरी URL रिक्वेस्ट गोज थ्रू राउटर फर्स्ट. तर राउटरच्या थ्रू तुमची प्रत्येक जी रिक्वेस्ट असते ती तिथे जात असते. जसं की इथे बघू शकता, जेव्हा पण रिक्वेस्ट आली ती राउटरच्या थ्रू कंट्रोलरकडे जात असते. त्याच्यानंतर राउटर काय करतं, डिफाईन इन कॉन्फिग आणि routes.rb फाईल. तर हे काय करतं, कंटेन करतं कॉन्फिग फाईल असतील किंवा राउट्सच्या RB फाईल असतील तर या डिफाईन करतं. त्यानंतर राउटर डिसाइड्स विच कंट्रोलर अँड ॲक्शन्स टू कॉल. तर ते फाईल जी ज्या इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड असेल त्या कंट्रोलरकडे ती पाठवली जाणार आणि हे राउटर डिसाईड करतं. त्याच्यामध्ये काय काय कोणकोणत्या तुमच्या रिक्वेस्ट असतात, तर रिक्वेस्ट त्याच्यामध्ये गेट असू शकते, पोस्ट असू शकते, पुट आणि डिलीट या सगळ्या रिक्वेस्ट असू शकतात ज्या तिथे सपोर्ट करतं रेल्स. त्याच्यानंतर रेल्स युजेस रेस्ट API राउटिंग बाय डिफॉल्ट. रेस्ट फुल राउटिंग जी असते तिला यूज करत असतं तुमचं रेल्स फ्रेमवर्क. ईच रिक्वेस्ट मॅप्स टू अ कंट्रोलर ॲक्शन. तुमची जी पण रिक्वेस्ट असेल ती कंट्रोलर ॲक्शनसोबत कनेक्ट असते आणि कंट्रोलर ॲक्शन काय करणार, देन रेंडर्स अ व्ह्यू. त्यानंतर ॲक्शन केल्यानंतर जे तुमच्या प्रोसेस असेल ती कंट्रोलरमध्ये ती प्रोसेस होणार आणि त्याच्यानंतर जो पण रिस्पॉन्स असेल तो व्ह्यूकडे पाठवला जाणार. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट रिक्वेस्ट वर्क करत असतं. त्याच्यानंतर हाऊ डॉक्युमेंट रिक्वेस्ट वर्क. तर याचं डिटेलमध्ये वर्किंग बघायचं झालं तर ही एक डायग्राम आहे, त्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले तुमचा युजर असतो तो काय करणार, रिक्वेस्ट सेंड करत असतो राउटरला. राउटर काय करणार, तुमचे जे पण फाईल्सचे एक्सटेन्शन असतात त्याच्या थ्रू कंट्रोलरला तो रिक्वेस्ट पाठवणार आणि त्याच्यामध्ये ॲक्शन होत असते कंट्रोलरकडे. तो काय करणार, मॉडेल करून थोडासा डेटा घेणार, त्याच्यानंतर रिक्वेस्टला प्रोसेस करणार आणि जो पण रिस्पॉन्स असेल तो व्ह्यूला पाठवणार. व्ह्यू काय करणार, तुमचे जे पण HTML वगैरे जी पण फॉर्मॅट असेल त्याच्या फॉर्मॅटमध्ये तो ब्राउझरला सेंड करणार आणि तिथे तो युजरला तुमचा रिस्पॉन्स देणार. त्याच्यामध्ये गेट रीड करण्यासाठी, पोस्ट ही क्रिएट करण्यासाठी, पुट ही अपडेट करण्यासाठी आणि डिलीट ही रिमूव्ह करण्यासाठी अशा ज्या तुमच्या वेगवेगळ्या HTTP मेथड्स असतात त्या इथे रन करत असतात. तर ब्राउझरमध्ये ते काम होत असतं. तुमची जी रिक्वेस्ट असेल HTTP रिक्वेस्ट ती सेंड होत असते रेल सर्व्हरवरती. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्यानंतर राउटर काय करतं, राउटरमध्ये तुमचे जे पण रिसिव्ज द रिक्वेस्ट रिसीव्ह करतं, डिसाईड करतं कोणकोणत्या कंट्रोलरला ती पाठवायची आहे आणि ॲक्शन करतं.
त्यानंतर कंट्रोलर काय करतं, कंट्रोल करतं, एक्झिक्यूट करतं, तुमच्या ॲक्शनला प्रोसेस करतं आणि जो पण डेटा असेल तो डेटा मॉडेलकडून घेतो आणि प्रिपेअर करतं व्ह्यूसाठी. व्ह्यू काय करणार, index.html.erb जे तुमचे कंटेंट असतात ते व्ह्यू करणार आणि तुमचा जो पण युजर असेल त्याला सेंड करणार ब्राउझरकडे HTML पेजला. त्याच्यानंतर HTML रिस्पॉन्स म्हणजेच काय की फायनल HTML पेज असतं ते युजरला दिसणार आणि युजर काय करणार, त्याच्यावरती स्क्रीनवरती आउटपुट बघणार. तर अशा प्रकारे हे सगळं वर्किंग करत असतं तुमचं जे पण डॉक्युमेंट रिक्वेस्ट असेल ती. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो प्रोसेसिंग फॉर्म इन रेल. तुमचा जो पण फॉर्म असेल तो कसा प्रोसेस करत असतो त्याच्याबद्दलचा कन्सेप्ट आहे. तर फॉर्म काय करता, प्रोसेसिंग करता म्हणजेच काय की कलेक्टिंग डेटा फ्रॉम HTML फॉर्म. तुमचा जो पण युजर असतो तो HTML फॉर्मवरती तिथे रिक्वेस्ट सेंड करत असतो, तर त्या फॉर्मची जी डेटा असेल तो कलेक्ट करतो आणि सेव्ह करतो डेटाबेसमध्ये युजिंग रेल्सचा. तर रेल्सच्या युजिंगनं तो काय करतो, डेटाला कलेक्ट करतो आणि सेव्ह करतो डेटाबेसमध्ये. की पॉईंट्स आहेत इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की तुमचा जो प्रोसेस कशी आहे फॉर्मची. तर तिथे तुम्ही काय करता, सगळ्यात पहिले व्ह्यू म्हणजेच काय की युजरचा जो इंटरफेस असेल तिथे त्याला फॉर्म दिसत असतो, तिथून तो फॉर्म फिल करणार. तर तिथे तुम्ही बघू शकता की रेल्समध्ये युजेस फॉर्म टॅग आणि फॉर्म फॉर या दोन जे कन्सेप्ट आहेत ते यूज केले जातात फॉर्म क्रिएट करण्यासाठी. तर तुमचा जो फॉर्म फॉर असतो तो लिंक असतो मॉडेल ऑब्जेक्टसोबत आणि दुसरा जो असतो तो यूज करतो सिम्पल फॉर्म टॅगचा. त्याच्यानंतर फॉर्म डेटा सबमिटेड व्हाया पोस्ट मेथडने तो सबमिट होतो आणि कंट्रोलरकडे जातो मग रिक्वेस्ट. त्याच्यानंतर कंट्रोलर रिसीव करतो डेटाला आणि पॅरम हॅश तिथे यूज करत असतो, पॅरम हॅशमध्ये रीड करतो रिक्वेस्टला. त्याच्यानंतर सेव्ह केला जातो मॉडेलमध्ये काय आहे, डेटाबेस. तर पॅरम्स जे असेल तुमचा तिथून तो ॲक्सेस करतो डेटाला, तिथे स्टोअर पण केला जातो. त्याच्यानंतर डेटा सेव्ह टू डेटाबेसमध्ये तुमचा जे मॉडेलचा फेज आहे, मॉडेलमध्ये डेटाबेस असतो त्याच्यामध्ये तो सेव्ह केला जातो डेटाला. त्याच्यानंतर रेल्स हॅव स्ट्रॉंग पॅरामीटर्स फॉर सिक्युरिटी पण याच्यामध्ये स्ट्रॉंग असते. मॉडेल काम झालं त्याच्यानंतर सेव्ह झाल्यानंतर काय करतं, युजली रिडायरेक्ट टू अनादर पेजवरती त्याला रिडायरेक्ट केलं जातं. तर अशा प्रकारे जे तुमचे फॉर्म असतात ते इथे वर्किंग करत असतात, प्रोसेस करत असतात. तर हे झालं त्याचं वर्किंग. त्याच्यानंतर रेल्स ॲप्लिकेशन अँड डेटाबेसेस. तर ॲप्लिकेशन काय राहतं रेल्सचं आणि त्याच्यामध्ये डेटाबेसेस काय काय आहेत तर त्याच्याबद्दल पण बघून घेऊया. तर ॲप्लिकेशन म्हणजेच काय, कम्प्लीट वेब ॲप्लिकेशन बिल्ड युजिंग रुबी ऑन रेल्स फ्रेमवर्क. तर रुबीचा यूज करून रेल फ्रेमवर्कवरती आपल्याला जर एखादं कम्प्लीट वेब ॲप्लिकेशन बिल्ड करायचं असेल तर त्यालाच आपण रेल ॲप्लिकेशन असं बोलतो. तर त्याच्यामध्ये सगळं काही असतं, जसं की डेटाबेस, राउटिंग, कंट्रोलर, व्ह्यू हे जे आहे हे सगळं एकाच फोल्डरच्या स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनाईज केलं असतं. तर याचे काही स्टेप्स आहेत, कसं क्रिएट केलं जातं आणि रन कसं केलं जातं एका ॲपवरती. तर टोटल 6 स्टेप आहेत याच्या. तर कसं क्रिएट केलं जातं तुमचं रेल ॲप्लिकेशन, तर तुम्हाला जर याच्यावरती शॉर्ट नोट जर विचारली तर हे 6 तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहे. स्टेप 1मध्ये काय करतो आपण, क्रिएट करतो एका न्यू ॲपला. तर हे त्याचा सिंटॅक्स आहे, रेल न्यू स्टुडंट ॲप. तर स्टुडंट ॲप इथे क्रिएट केली आपण. त्याच्यानंतर स्टेप 2मध्ये काय करणार, गो इनसाइड ॲप फोल्डर. त्या ॲप फोल्डरमध्ये जायचं आहे आपल्याला, तर CD कमांडचा यूज करून आपण त्या फोल्डरमध्ये जाणार स्टुडंट ॲपमध्ये. त्यानंतर जनरेट मॉडेल. तर मॉडेल जनरेट करायचं आहे आपल्याला त्या ॲपमध्ये, ती स्टेप नंबर 3मध्ये येणार. रेल्स जनरेट मॉडेल स्टुडंट. तिथे नेम आपण स्ट्रिंग देणार आणि एज हे इंटिजर फॉर्मॅटमध्ये आपण देणार. तर हा मॉडेल तिथे जनरेट करायचा आहे. त्यानंतर रन मायग्रेशन. त्याच्यामध्ये टेबल क्रिएट करणार आपण, त्याच्यामध्ये देणार आपण रेक डेटाबेस मायग्रेट. तर इथे आपण ही स्टेप रन मायग्रेशन करणार. त्याच्यानंतर जनरेट कंट्रोलर जनरेट करायचं आहे म्हणून इथे आपण हा सिंटॅक्स देणार, रेल्स जनरेट कंट्रोलर स्टुडंट इंडेक्स. त्याच्यानंतर लास्टची जी स्टेप राहते तुमची, स्टार्ट सर्व्हरला स्टार्ट करायचं. तर रेल्स सर्व्हर म्हणून आपण तिथे देणार. तर अशा प्रकारे ज्या 6 स्टेप्स आहेत तुमच्या त्या रन होणार आणि नंतर काय करणार, तुम्हाला तिथे रन केल्यानंतर सर्व्हरला स्टार्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला आउटपुटमध्ये एक URL दिसेल. त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही जेव्हा ब्राउझर ओपन कराल त्याच्यावरती क्लिक करून तिथे तुम्हाला तुमचं ॲप तिथे
व्ह्यू होईल, तिथे तुम्हाला रिझल्ट दिसेल. तर अशा प्रकारे हे वर्किंग करत असतं. तर तुम्हाला जर ॲप्लिकेशनवरती जर रेल्सच्या ॲप्लिकेशनवरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे 6 पॉईंट एक्सप्लेन करायचे आहे. त्याच्यानंतर डेटाबेस काय आहे, तर डेटाबेस काय आहे, रेल कनेक्ट्स टू डेटाबेस. कशासाठी कनेक्ट करतो, इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, फेच करण्यासाठी म्हणजेच घेण्यासाठी, अपडेट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी तुमचा जो पण डेटा असेल. तर या 4 कामासाठी आपण डेटाबेससोबत कनेक्ट करत असतो रेल्सला. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून आपण ॲक्टिव्ह रेकॉर्ड जो आहे हे फंक्शन तिथे यूज करत असतो. तर टू टॉक टू डेटाबेससोबत तिथे इंटरॅक्ट करण्यासाठी आपण ॲक्टिव्ह रेकॉर्ड हे यूज करत असतो. नो नीड टू राईट SQL मॅन्युअली. तर तिथे आपण SQL मॅन्युअली राईट करण्यापेक्षा आपण हे डायरेक्ट तिथे यूज करत असतो ॲक्टिव्ह रेकॉर्ड. हे काय आहे, तर तुम्ही याला ट्रान्सलेटरसारखं म्हणू शकता की तो काय करेल, रुबी तुम्ही तिथे राईट करा आणि त्याला डायरेक्ट SQL मध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट करून देतो हा ट्रान्सलेटर. त्याचं नाव आहे ॲक्टिव्ह रेकॉर्ड. तर हा तिथे यूज केला जातो आणि त्याच्यामध्ये ORMचा कन्सेप्ट येतो ॲक्टिव्ह रेकॉर्डमध्ये. ते तुम्ही ॲक्टिव्ह रेकॉर्डचं जी डायग्राम आहे ती बघू शकता. सगळ्यात पहिले काय करणार आपण, तुमचा जो रुबीचा कोड असेल तो इथे राईट करणार आणि मग हा काय करणार, ORM ॲक्टिव्ह रेकॉर्ड काय करणार, तुमचे जे पण कोड असेल त्याला SQL क्वेरीजमध्ये कन्वर्ट करणार आणि डेटाबेससोबत कनेक्ट करणार. तर अशा प्रकारे हा तिथे वर्किंग करत असतो. आणि डेटाबेसमध्ये तुम्हाला जे ऑपरेशन करायचे असतील, तुमचे स्टोअर करायचं असेल, अपडेट करायचं असेल तर ते इथे होत असतं. तर याच्यामध्ये हे जे पॉईंट्स असतील हे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की ॲक्टिव्ह रेकॉर्ड ॲज अ डेटाबेस लायब्ररी आपण तिथे यूज करत असतो. ॲक्टिव्ह रेकॉर्डमध्ये काय करतो, ORM म्हणजेच काय की ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग आपण तिथे यूज करत असतो. ते काय करतं की तुमचं जे ॲक्टिव्ह रेकॉर्डमध्ये जे तुमचे रुबीचा कोड असेल तो आपण SQL क्वेरीजमध्ये तिथे कन्वर्ट करत असतो. तर ORM काय करतं, कन्वर्ट रुबी ऑब्जेक्ट. रुबीचे जे ऑब्जेक्ट असतील ते डेटाबेस रो ऑटोमॅटिकली कन्वर्ट करत असतात. त्याच्यानंतर डिफॉल्ट डेटाबेस जे आहे तुमचे SQLite आपण तिथे वापरतो फॉर डेव्हलपमेंटसाठी आणि बाकीचे जे MySQL, SQL हे पण तिथे यूज केले जातात. तर अशा प्रकारे तुमचं जे डेटाबेस आहे ते वर्क करतं रेल्समध्ये. त्याच्यानंतर लेआउट्समध्ये तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये की हे काय आहे, एक कॉमन टेम्पलेट आहे जे काय करतं, तुमचं जे ऑल पेज असतं ते पेज पूर्ण याच्यामध्ये दाखवत असतं. ब्राउझरवरती जर तुम्हाला बघायचं असलं तर तिथे एक पेज तुम्हाला दिसत असतं आणि त्या पेजमध्ये खूप सारे कंपोनेंट्स असतात, त्यालाच आपण लेआउट बोलत असतो. तर इट कंटेन्स कॉमन पार्ट्स लाईक हिडर, फुटर, नेव्हिगेशन असे जे पार्ट असतात ते त्याच्यामध्ये कव्हर करत असतं पूर्ण पेज कव्हर करण्यासाठी. तर याच्यामध्ये टोटल कोणकोणते पार्ट येतात आणि ते कसे वर्क करतात तुम्ही इथे बघू शकता. तर डायग्राममध्ये सगळ्यात पहिले रेल्सचा लेआउट जे आहे ते तुम्ही बघू शकता. application.html ERB म्हणून आपण त्याला बोलतो लेआउटला. तर लेआउटमध्ये हिडर येतं, त्यानंतर इल्ड फील्ड येते आणि त्याच्यानंतर येतं फुटर. तर सगळ्यात पहिले जे आहे application.html.erb हे काय आहे, हे लेआउट आहे. त्याच्यामध्ये मेन टेम्पलेट असतं तुमच्या फाईलचं, ते सगळं काही तिथे अरेंज करत असतं आणि सगळं पेज तिथे कव्हर करत असतं. त्यानंतर येतं हिडर हे फक्त एकदा रिटर्न केलं जातं तुमच्या लेआउटमध्ये. अपियर्स ऑन एव्हरी पेज ऑटोमॅटिकली विदाऊट रिपीटिंग. तर हे अपियर होतं फक्त एकदा एव्हरी पेजवरती ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर इल्डचा सेक्शन येतो, ते काय आहे तर एक प्लेस होल्डर आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण, तुमचं जे पण पेजचं कंटेंट असेल ते इथे इन्सर्ट करत असतो ऑटोमॅटिकली. तर ते इन्सर्ट होत असतं इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर येतो फुटर पण हा एकदाच लिहिला जातो, तिथे रिटर्न केला जातो. अपियर्स ॲट बॉटमला असतो तो तुमच्या प्रत्येक पेजच्या. तर अशा प्रकारे हे वर्क करत असतं तुमचं लेआउट. तर याच्यावरती शॉर्ट नोट म्हणून विचारला जातो. त्यानंतर रेल्स विथ अजाक्स. तर हा लास्टचा टॉपिक आहे रेल्सचा. तर रेल्स हा अजाक्स सोबत कसा वर्क करतो. तर सगळ्यात पहिले अजाक्स म्हणजे काय की स्टँड फॉर असिंक्रोनायस जावास्क्रिप्ट अँड XML. तर हे काय आहे की हे एक काय करतं, अजाक्सचा यूज का करतो आपण रेल्समध्ये, तर इट अलाउज वेब पेज टू अपडेट पार्ट ऑफ अ पेज विदाउट रिलोडिंग द होल पेज. तुमचं जे पेज असतं जिथे तुमचा युजर तिथे आउटपुट तुमचा बघत असतो
जेव्हा पण त्याने रिक्वेस्ट सेंड केली त्यानंतर प्रोसेस होऊन जे पण अपडेट्स तिथे येत असतात, तेव्हा नॉर्मल जर प्रोसेस असेल तर ती प्रोसेस काय करणार की तुमचा जो पण युजर असेल तो काय करणार, रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तिथे पूर्ण पेज जे आहे ते नवीन अपडेट्ससाठी तिथे रिलोड होणार. पण त्याच्याच जागी जर आपण या अजाक्स या टेक्नॉलॉजीचा जर यूज केला रेल्समध्ये, तर ते काय करणार की तुमचा जो पण युजरला जो पण पार्ट अपडेट पाहिजेत असेल तो जागच्या जागी फक्त तेवढाच पार्ट अपडेट करून देणार, पूर्ण पेज रिलोड न करता. तर त्याच्यासाठी अजाक्स हा कन्सेप्ट जो आहे तो यूज केला जातो. जर तुम्हाला सिंपल एक्झाम्पल बघायचं असेल तर तुम्ही फेसबुकवरती गेला असाल आणि तिथे जर तुम्ही एखादी पोस्टला जर लाईक केलं, तर लाईक केल्यानंतर तो काय करणार की तिथे जागच्या जागीच तिथं पूर्ण पेज रिलोड न करता तिथे जागच्या जागीच दाखवणार की किती काउंट वाढले तुमच्या लाईक्सचे. तर ते फक्त तेवढंच अपडेट करून देणार. तर तुम्ही तिथे बघू शकता. त्याच्यानंतर याच्यामागं अजाक्सचा कन्सेप्ट वापरला यूज केलेला असतो. तर अजाक्स हे कसं वर्किंग करतं इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले तुमचा जो युजर असतो तो ब्राउझरवरती तुमचा बटन क्लिक करतो आणि रिक्वेस्ट पाठवत असतो. त्याच्यानंतर तुमची जी अजाक्सची जी रिक्वेस्ट असेल ती कंट्रोलरकडे जाते आणि तिथे रिक्वेस्ट जी असेल ती हँडल होत असते. त्याच्यानंतर कंट्रोलर काय करणार, मॉडेल आणि व्ह्यू सोबत कनेक्ट करणार. मॉडेल करून जी पण इन्फॉर्मेशन लागत असेल रिक्वेस्ट प्रोसेस करण्यासाठी ती प्रोसेस करण्यासाठी तिथे मॉडेल करून हे घेणार, इन्फॉर्मेशन घेणार, डेटा घेणार. त्यानंतर रिक्वेस्टला प्रोसेस करून त्याचा जो जावास्क्रिप्टचा रिस्पॉन्स असेल तो व्ह्यूला पाठवणार, जावास्क्रिप्ट व्ह्यूला. त्यानंतर तो काय करणार, तिथे क्रिएट करणार अपडेटला आणि तुमचं जे पण अपडेट असेल ते जागच्या जागी तिथं पूर्ण पेज रिलोड न करता ते तुम्हाला युजरला दाखवणार. तर अशा प्रकारे अजाक्स हे वर्किंग करत असतात. अजाक्स म्हणजेच काय की ओन्ली जो पार्ट छोटासा पार्ट अपडेट करायचा असेल तो जागच्या जागी अपडेट करून देणार. तर त्यालाच आपण अजाक्स असं बोलतो. तर त्याचं वर्किंग काय आहे, तर सगळ्यात पहिले युजर जो आहे तो बटन सबमिट करणार आणि फॉर्मला सबमिट करणार. त्याच्यानंतर रिक्वेस्ट जाणार जावास्क्रिप्टकडे आणि ती सर्व्हरकडे ती रिक्वेस्ट जाणार म्हणजेच कंट्रोलरकडे. तर कंट्रोलर काय करणार, तुमची जी रिक्वेस्ट असेल त्याला प्रोसेस करणार, त्याच्यावरती रन करणार. त्याच्यानंतर सर्व्हर सेंड बॅक जेएस रिस्पॉन्स सर्व्हर पाठवणार व्ह्यूकडे. तर व्ह्यू काय करणार, जावास्क्रिप्ट अपडेट्स ओनली स्पेसिफिक पार्ट ऑफ पेज. तुमचं जे पेज असेल त्याच्यावरती जो पण स्पेसिफिक पार्ट तुम्हाला अपडेट करायचा असेल तो अपडेट करून देणार जावास्क्रिप्ट आणि त्याच्यानंतर युजरला फक्त तेवढंच अपडेट तिथे दिसणार. तर अशा प्रकारे हे सगळं वर्क करत असतं बिना पेज रिलोड करता. त्याच्यानंतर लास्टचा टॉपिक येतो या युनिटचा, इंट्रोडक्शन टू EJB काय आहे, एंटरप्राइज जावा बीन्स. तर आपण हा कन्सेप्ट युनिट नंबर 4 मध्ये बघितला होता. तर EJB, तर आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले युनिट नंबर 3, 4, 5चे तर तुम्हाला हा युनिट खूप इझी जाईल समजायला. त्याच्यानंतर इट इज अ सर्व्हर साईड कंपोनेंट. हा काय आहे, तर एक कंपोनेंट आहे, सर्व्हर साईडवरती रन केला जातो. याच्यामध्ये काय कशासाठी यूज केला जातो, तर बिल्ड लार्ज स्केल सिक्युअर एंटरप्राइज ॲप्लिकेशन इन जावामध्ये जे तुमचे सिक्युअर एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स असतात लार्ज स्केलवरती बिल्ड होणारे, त्याच्यासाठी हा कंपोनेंट जो आहे एंटरप्राइज जावा बीन्स हा तिथे यूज केला जातो. तर याच्यामध्ये काही रेडीमेड बिल्डिंग ब्लॉक्स असतात जे लार्ज बिग डेटासाठी इथे एंटरप्राइज जावा ॲप्लिकेशनसाठी यूज केले जातात. तर इथे तुम्ही त्याचं आर्किटेक्चर बघू शकता, याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते. तर EJBचं आर्किटेक्चरमध्ये टोटल किती 3 कंपोनेंट येतात. एक क्लायंट, त्यानंतर EJB कंटेनर हे सगळ्यात मेन आहे, त्याच्यानंतर डेटाबेस येतं. तर EJBचे टोटल 3 टाईप आहेत. 3 टाईप कोणकोणते आहेत, तर सगळ्यात पहिला आहे तो सेशन बीन, त्यानंतर एंटिटी बीन आणि मॅसेज ड्रिव्हन बीन. तर हे 3 EJBचे टाईप्स आहेत जर तुम्हाला टाईप्स विचारले तर. आणि याचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये बघायचं झालं तर क्लायंट काय करतं, द युजर ऑर ॲप्लिकेशन दॅट सेंड्स रिक्वेस्ट टू EJB कंटेनर टू परफॉर्म बिझनेस टास्क. तुमचा जो पण युजर असेल तो काय करणार, रिक्वेस्ट सेंड करणार तुमच्या EJB कंटेनरला. तुम्ही इथे बघू शकता क्लायंट काय करणार, तुमचं जे पण डेस्कटॉप वगैरे असेल तिथून EJB कंटेनरला रिक्वेस्ट सेंड करणार. त्यानंतर ती रिक्वेस्ट जाणार EJB कंटेनरकडे, ॲप्लिकेशन सर्व्हरकडे. तर हे काय आहे, हर्ट ऑफ EJB, म्हणजे हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. इथे काय करणार, इट मॅनेजेस ऑल बीन्स. तुमचे जितके पण बीन्स असेल ते सगळे इथे मॅनेज केले जातात, जसं की सेशन बीन, एंटिटी बीन, हे सगळे बीन्स इथे मॅनेज केले जातात. त्यानंतर प्रोव्हाइड सर्व्हिसेस लाईक सिक्युरिटी, ट्रान्झॅक्शन, लाईफ सायकल ऑटोमॅटिकली. तर हे जे सर्व्हिसेस असतील तुमच्या सिक्युरिटी वगैरे या तिथे प्रोव्हाइड केले जातात.
त्यानंतर जे ते बीन्सचे टाईप्स आहेत ते 3 ते इथे वर्क करतात कंटेनरमध्ये, EJB कंटेनरमध्ये. तर सेशन बिन काय करत असतो, कंटेन्स बिझनेस लॉजिक तो कंटेन करतो. त्याच्यामध्ये जे तुमचे टास्क असतात, कॅल्क्युलेशन्स, प्रोसेसिंग, ऑपरेशन्स फॉर अ क्लायंट, हे जे टास्क असतात हे परफॉर्म करतं सेशन बिन. त्याच्यानंतर एंटिटी बिन काय करतं, रिप्रेझेंट डेटा स्टोअर इन डेटाबेस. डेटाबेसमध्ये तुमचा जो डेटा असतो त्याला रिप्रेझेंट करत असतो स्टोअर करण्यासाठी. इच एंटिटी बिन मॅप्स टू 1 टेबल ऑर 1 रो. 1 टेबल आणि 1 रो सोबत हा मॅप केला जातो प्रत्येक एंटिटी बिन. तर एंटिटी बिन झालं. त्यानंतर मॅसेज ड्रिव्हन बिन हा काय करतो, हँडल्स असिंक्रोनाइज मॅसेजेस. तुमचे जे मॅसेजेस असतात, लिसन टू मॅसेज क्यू अँड प्रोसेस मॅसेजेस इन बॅकग्राऊंड. तर इथे प्रोसेस केली जाते तुमची रिक्वेस्ट मॅसेज ड्रिव्हन बिनमध्ये. त्याच्यानंतर डेटाबेस सोबत कनेक्ट केलं जातं. तुमची जी पण परमनंट डेटा तुम्हाला जो पण ॲक्च्युली स्टोअर करायचा असतो तो याच्यामध्ये स्टोअर केला जातो. एंटिटी बिन्स आणि सेशन बिन्स काय करतं, रीड आणि राईट डेटाबेस हिअर. तर अशा प्रकारे हे वर्क करत असतं EJB आर्किटेक्चर तुमचं. त्याच्यानंतर हे झालं पूर्ण युनिटचं एक्सप्लेनेशन. तर अशा प्रकारे आपण पूर्ण युनिट कवर केलेलं आहे. आणि तुमचं जे वेब टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट आहे याचे सगळे युनिट्स आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, युनिट नंबर 1 पासून तर युनिट नंबर 6 पर्यंत. तर आता तुमची एंड सेमची एक्झाम येत आहे, तर तुम्ही आपल्या व्हिडिओ पासून तुम्ही स्टडी करू शकता. याच्यामध्ये खूपच सिम्पलमध्ये मी प्रत्येक टॉपिकचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ही PPT वगैरे तुम्हाला पाहिजेत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक असेल, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपची, ती जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला अपडेट्स वगैरे सगळं मिळेल SPPO रिलेटेड. आणि DSBDAचं पण आपण पूर्ण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. आणि तुमचे जितके पण मित्र असेल 3rd इयरचे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आपलं चॅनल शेअर करा त्यांच्यासोबत. व्हिडिओ कसा होता हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.